ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। जय गुरुदेव। परमपूज्य गुरुजी ऋषी प्रभाकरजींच्या पावन स्मृतीला स्मरण करून आपण आपला आजचा सत्संग सुरू करूया। आपण प्रत्येक शुद्ध एकादशीला सर्व साधक एकत्र येतो आणि त्या परमपिता परमेश्वराचं भगवंताचं स्मरण करतो, त्यांचा सत्संग करतो आणि हा खूपच आनंदाचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी असतो। हा एकादशीचा दिवस गेल्यानंतर पुन्हा पुढची एकादशी येईपर्यंत आपल्याला मोठा विरह झाल्यासारखा वाटतो साधकांचा, आणि तो विरह आजच्या सत्संगाच्या दिवशी एकादशीच्या दिवशी पुन्हा नव्याने भरून येतो। तर आज आपण 27व्या अध्यायाकडे आलेलो आहोत। उद्धव गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी जशी अर्जुनाला गीता सांगितली तसंच त्यांचे परम शिष्य अर्जुनासारखेच प्रिय असे उद्धव, हे उद्धव भगवंतांनी त्यांचा देह सोडण्याच्या किंवा ह्या देहातून निघून अवतार समाप्तीच्या वेळेला हे उद्धव भगवंताजवळ आले आणि त्यांनी भगवंताला विचारलं की मला पण तुमच्या सोबत घेऊन चला। भगवंत म्हणाले तुला तर माझ्या सोबत नेता येणार नाही, परंतु तू बद्री केदारला जा आणि तू बद्रीधामला जाण्याच्या अगोदर तुला मी काही उपदेश करतो, असं म्हणून त्यांनी जो उपदेश केला तो संपूर्ण उपदेश 11व्या स्कंदामध्ये श्रीमद भागवताच्या दिलेला आहे। आणि ह्या 11व्या स्कंदाची समाप्ती आता आपली थोडी जवळ आलेली आहे। पुढच्या साधारणपणे 2 सत्संगामध्ये आपल्या ह्या उद्धव गीतेची समाप्ती होईल। अगदी योगायोगानेच उद्धव गीतेची सुरुवात झाली। आपण असं ठरवलं नव्हतं आपल्याला उद्धव गीताच सुरू करायची आहे म्हणून, परंतु हंस गीतेचा शोध घेता घेता हा 11वा स्कंद सुरू झाला आणि तीच उद्धव गीता आहे हे नंतर लक्षात आलं। म्हणजे ही परमेश्वराची इच्छा किंवा आपल्यावरती खूप मोठी कृपा आहे असं आपण समजून चालूया की आपण काही विशेष न ठरवता सगळं कसं आपोआप होत आणि घडत चाललेलं आहे। तर आजच्या ह्या सत्संगाचा अभ्यास करताना मला आज एक नव्याने ओळख झाली आणि ती म्हणजे पैठण क्षेत्रीच्या नाथ महाराजांची। संत एकनाथ महाराजांबद्दल ऐकून होतो, माहिती होतं की त्यांनी श्रीमद भागवतातल्या 11व्या स्कंदावरती विस्ताराने मराठीमधून टीका ग्रंथ लिहिला ओवीबद्ध, आणि ते त्यांचं महान कार्य आहे।
जसं संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवरती नेवासा क्षेत्रामध्ये ओवीबद्ध असं निरूपण लिहिलं प्राकृत भाषेतून किंवा मराठी भाषेतून, आणि समस्त मराठी जनतेला भगवद्गीता त्यांनी ओळख करून दिली किंवा मोकळी उघडी करून दिली. तर तसं संत एकनाथांचं कार्य म्हणजे त्यांनी लिहिलेले 11व्या स्कंदावरचं एकनाथी भागवत. तर ऐकून खूप होतो, परंतु आजच्या ह्या अध्यायाचं आपल्या सर्वांपुढे सादरीकरण करण्यासाठी म्हणून मी इंटरनेटवर शोध घेता घेता मला अचानक अशी एक साईट डोळ्यासमोर उघडली की ज्याच्यामध्ये संत एकनाथांचं एकनाथी भागवतातल्या 11व्या स्कंदातल्या 27व्या अध्यायाचं पूर्ण मराठी भाषांतर त्याच्यामध्ये मिळालं. आणि आजचा वर्ग संपला म्हणजे मी त्याची लिंक तुम्हाला सगळ्यांना देईन. ते मुळातूनच वाचण्यासारखं आणि खूप रसभरीत असं आहे. तर आपण आजच्या ह्या सत्संगामध्ये जागोजागी त्यांचा संदर्भ घेणार आहोत. तर त्यासाठी अगोदर मी तुमच्या सोबत नेहमीप्रमाणे आपली पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन शेअर करतो, ज्याच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाणं सोयीचं पडतं. तर ही भगवंताची नितांत सुंदर अशी ध्यानासाठी आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवावी अशी ही मूर्ती आहे किंवा असं हे चित्र आहे. या चित्रामध्ये जे भगवंताचं रूप दाखवलेलं आहे त्याचा आजच्या आपल्या क्रियायोगाच्या सत्संगामध्ये खूप जवळून असा संबंध असणार आहे. तर भगवंताचे रूप डोळ्यासमोर सामावताना किंवा डोळ्यामध्ये सामावताना आपण हे लक्षात घ्यावं की त्यांचं आसन हे सिंहासनासारखं रत्नजडित आहे. त्यांनी पितांबर नेसलेला आहे. त्यांच्या हातामध्ये कडी आहेत. त्यांच्या बाहूमध्ये दंडावरती बाजूबंद आहेत. गळ्यामध्ये वनमाला आहे. कमरेला मेखला आहे. मोत्याच्या माळा आहेत. त्यांच्या गळ्यामध्ये हार आहेत. तसेच त्यांच्या कपाळावरती सुंदर असं गंधाचं लेपन केलेलं आहे. डोक्यावरती सुंदर असा मुकुट आहे. त्या मुकुटामध्ये एक मोरपीस खोचलेला आहे. त्यांच्या खांद्यावरती सुंदर असा शेला आहे. आणि असं हे भगवंताचं नितांत सुंदर रमणीय रूप आपण आपल्या डोळ्यामध्ये सामावून सावकाश आपण ध्यानामध्ये प्रवेश करतो. तर ह्याच रूपाला अनुसरून आजचा क्रियायोग भगवंतांनी सांगितलेला आहे आणि त्याचा आपण अभ्यास करूया. तर आतापर्यंत आपण 1 ते 26 अध्याय केलेले आहेत आणि आज आपण 27वा अध्याय पाहणार आहोत. आपण यापूर्वी अनेक वेळा ह्या स्लाइडची रिव्हिजन केलेली आहे की यदुवंशाला ऋषींनी दिलेला शाप, त्यानंतर उद्धवाला उपदेश, त्यानंतर हंसगीता, पुन्हा उद्धवाला वेगवेगळ्या अध्यायांतून दिलेले उपदेश, त्यानंतर ज्ञान, भक्ती, यम, नियम, गुणदोष व्यवस्था, तत्वांची संख्या, हे सगळं झाल्यानंतर अवंती नगरातील ब्राह्मणाची गोष्ट, सांख्ययोग, त्रिगुण विवरण आणि मागच्या वेळेला आपण पाहिलेली पुरुरवा आणि उर्वशी यांची गोष्ट. आज आपण पुढे जाणार आहोत आणि क्रियायोगाचं वर्णन 27व्या अध्यायामध्ये त्यांनी जे दिलेलं आहे ते पाहणार आहोत. खरं तर क्रियायोगामध्ये जेव्हा ह्या 27व्या अध्यायाची सुरुवात झाली त्यावेळेला उद्धव पहिल्याच श्लोकामध्ये भगवंताला एक प्रश्न विचारतात. काय विचारतात ते म्हणतात की हे भक्तवत्सल श्रीकृष्णा, जे भक्तजन ज्या प्रकारे ज्या उद्देशाने आपली पूजा अर्चा करतात तो आपल्या आराधनेचा क्रियायोग आपण मला सांगा. म्हणजे अतिशय प्रेमपूर्वक हे संभाषण त्या दोघांमध्ये चाललेलं आहे. ते असं विचारतायत की हे कृष्णा, तुम्ही भक्तवत्सल आहात, भक्तांबद्दल तुमच्या मनात खूप प्रेम आहे, तेव्हा तुमचे जे भक्तजन आहेत ते तुमची पूजा अर्चा ज्या पद्धतीनं करतात ती पद्धती तुम्ही मला समजावून सांगा. आणि त्या पद्धतीलाच त्यांनी क्रियायोग असं म्हटलेलं आहे. आणि ह्या क्रियायोगाची विशेषता काय आहे
तर देवर्षी नारद, भगवान व्यास आणि आचार्य बृहस्पती इत्यादी मुनी वारंवार हेच मनुष्याच्या परम कल्याणाचं साधन आहे असं सांगतात. म्हणजे ह्या सर्व महान आणि जे आपण सप्तर्षी म्हणतो किंवा सगळ्या ऋषींचे जे शिरोमणी आहेत, ह्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की हा जो क्रियायोग आहे हा माणसाच्या परम कल्याणाचं साधन आहे. हा क्रियायोग नेमका काय आहे, तो कसा करायचा, ते तुम्ही मला समजावून सांगा. हा क्रियायोग सगळ्यात प्रथम आपल्याच मुखारविंदातून बाहेर पडलेला आहे. म्हणजे स्वतः भगवंतांनीच हा योग सगळ्यात अगोदर सांगितला. कुणाला? तर ब्रह्मदेव यांना सांगितला आणि ब्रह्मदेवांनी तो भृगु इत्यादी त्यांच्या पुत्रांना सांगितला. तसंच भगवान शंकरांनी सुद्धा पार्वती देवीला हा सांगितला होता. तर हा क्रियायोग तुम्ही मला सांगावा अशी विनंती भगवान श्रीकृष्णाला त्यांचे परम शिष्य उद्धव करत आहेत. ते पुन्हा पुढे म्हणतायत, हे मर्यादा रक्षक प्रभू, हाच क्रियायोग सर्व वर्ण आणि सर्व आश्रमांच्या साठी उपयुक्त आहे. तो परम कल्याणकारी आहे. म्हणजे व्यक्ती कुठल्याही वर्णाची असू द्या, कुठल्याही आश्रमातील असू द्या, जे आपण 4 आश्रमांचा अभ्यास केला होता त्यापैकी कुठल्याही आश्रमातील ती असू द्या, ती सगळ्यांसाठीच परम कल्याणकारी आहे असं मी समजतो. किंबहुना स्त्री आणि शूद्रांसाठी सुद्धा हाच सर्वश्रेष्ठ उपाय असावा. आता खरं तर इथे जरी त्यांनी जाणीवपूर्वक उद्धवांनी स्त्री आणि शूद्रांचा उल्लेख केलेला असला तरी सुद्धा त्या काळाची जी अनुरूप व्यवस्था होती त्या व्यवस्थेला अनुरूप असा हा उल्लेख आहे. आजच्या काळामध्ये आपण सगळ्यांना समान संधी अशा दृष्टीनं पुढे जात आहोत. तेव्हा ह्या वाक्याचा आपण विशेष फार वेगळा अर्थ न काढता आपण असं लक्षात घेऊया की समाजातल्या प्रत्येक घटकासाठी हा क्रियायोग उपयोगी आहे किंवा तो भगवंताची प्राप्ती करून देणार आहे. पुढे ते साकडं घालतायत भगवंताला की हे कमलनयन श्याम सुंदरा. पहा, प्रत्येक श्लोकामध्ये ते विनवणी करण्यापूर्वी भगवंताला कसं आळवत आहेत प्रेमाने. इथे ते म्हणतायत की हे कमलनयन श्याम सुंदरा, की ज्याचे डोळे कमळाप्रमाणे आहेत, ज्याचा रंग श्याम वर्ण आहे, जो अतिशय सुंदर आहे, असं वर्णन करून म्हणतायत की आपण शंकर इत्यादी जगदीश्वरांचं सुद्धा ईश्वर आहात. म्हणजे आपण ईश्वरांचेही ईश्वर आहात. तुमच्यापेक्षा मोठा दुसरा कोणीच नाही. आणि मी आपलाच प्रेमी भक्त आहे. म्हणून कर्मबंधनातून मुक्त करणारा हा विधी आपण मला सांगावा अशी विनंती आपल्या सगळ्यांच्यासाठी भगवंताला केलेली आहे. आणि भगवंत त्यांना होकार देतायत. श्रीकृष्ण म्हणतायत, उद्धवा, कर्मकांडाच्या विस्ताराला काही मर्यादाच नाहीये. तर हा जो योग आहे, क्रियायोग, हा कर्मकांडाचा आहे आणि या कर्मकांडाच्या विस्ताराला काही मर्यादाच नाहीये. 4ही वेद हे कर्मकांडानं भरलेले आहेत. त्यामुळे मी तुला थोडक्यात सांगतो किंवा अतिशय आवश्यक जे असेल तेवढंच मी तुला सांगतो. मी तुला फार कर्मकांडामध्ये अडकवीत नाही. तर असा हा योग मी तुला पहिल्यापासून त्याचं वर्णन करतो. तर आता सगळ्यात अगोदर आपण हे बघूया की क्रियायोग म्हणजे काय. हा जो आपण भाग इथे पाहतोय हा भागवतातला नाहीये, परंतु भागवता व्यतिरिक्त सुद्धा जर तुम्ही इंटरनेटवरती थोडा सर्च दिला तर क्रियायोग या नावाने आपल्याला खूप माहिती मिळते. त्यातल्या त्यात विशेषत्वाने आपल्या ह्या 20व्या शतकामध्ये क्रियायोगाला प्रसिद्धीला आणलं ते परमहंस योगानंदांनी. योगदा सत्संग सोसायटी ह्या संस्थेमार्फत परमहंस योगानंदांनी क्रियायोग शिकवायला सुरुवात केली. परंतु ते शिकवत असलेला क्रियायोग आणि श्रीमद भागवतामध्ये सांगण्यात आलेला क्रियायोग याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा कुठेही घोटाळा होऊ नये म्हणून मी मुद्दाम जाणीवपूर्वक सांगतो की कदाचित आजचा सत्संग संपल्यानंतर तुम्ही स्वतः सुद्धा असा शोध घ्याल
आणि मग तुम्हाला वेगळं वेगळं डोळ्यासमोर येईल. हं? तर त्यामुळे इथे गडबडून जायचं नाही. पातंजलींनी क्रियायोगाबद्दल एक सूत्र सांगितलेलं आहे. महर्षी पातंजलींनी पातंजली योग सूत्रामध्ये. तर साधना पादातला पहिलाच श्लोक आहे. काय श्लोक आहे तो? तपस्वाध्यायेश्वर प्रणिधानानी क्रियायोग. म्हणजे क्रियायोग म्हणजे काय? की तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान म्हणजे क्रियायोग आहे. तर ह्या 3 गोष्टी सांगितल्या पतंजलींनी. मग ह्या 3 गोष्टींचा थोडक्यात अर्थ काय निघतो? तर तप ह्या शब्दाचा अर्थ योग्य अशा पद्धतीचा आहार घेणं म्हणजे तप होय. आता तपाचा वेगळा वेगळा अर्थ वेगवेगळे लोक लावतात. पुष्कळसे लोक असा अर्थ लावतात की शरीर आणि इंद्रियांना खूप ताप देणं, किंवा तपश्चर्या करणं, इंद्रियांना क्षीण करणं. परंतु बहुतेकांचं म्हणणं असं आहे की शरीराला क्षीण करणं हा तपाचा अर्थ नाही. कारण जर आपण शरीराला क्षीण केलं तर पुढे ईश्वराकडे जाण्याच्या दृष्टीनं जी शरीराची आपल्याला साथ पाहिजे ती कशी मिळेल? त्यामुळे युक्त असा आहार घेणं म्हणजे तप असं आपण समजून पुढे चालूया. स्वाध्यायाचा अर्थ काय? की प्रणवादी पवित्र मंत्रांचा जप करणे, किंवा मोक्षविषयक शास्त्रांचं अध्ययन करणे म्हणजे स्वाध्याय. म्हणजे आपल्यासाठी स्वाध्याय काय झालं? तर ओंकारासारख्या पवित्र मंत्रांचा जप करणे किंवा मोक्षविषयक शास्त्र. आता मोक्षविषयक शास्त्र कुठले आहेत? तर भगवद्गीता आहे. त्यानंतर आपण आता अभ्यास करत असलेला श्रीमद भागवत ग्रंथ आहे. त्यानंतर 11 उपनिषद आहेत. ह्या उपनिषदांवरचे टीका ग्रंथ आहेत. ज्ञानेश्वरी आहे. तर हे सगळे काय आहेत? मोक्षविषयक शास्त्राचे ग्रंथ आहेत. ह्या ग्रंथांचं अध्ययन करणं म्हणजे स्वाध्याय. तर आपला हा स्वाध्याय आपण नियमित रीतीने सुरू ठेवलेला आहे. तसंच प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला आपण भगवद्गीतेचा वर्ग घेतो. तर तो सुद्धा काय आहे? स्वाध्यायचा आहे. आणि तिसरं आलं ते म्हणजे ईश्वर प्रणिधान. तर ईश्वर प्रणिधान म्हणजे काय? तर ईश्वराविषयी असणारी सर्वोच्च भक्ती, ही भक्ती आपण व्यक्त करणं. तर ही व्यक्त कशी करायची? तर ही आपण करत असलेल्या पूजांमधून ही भक्ती आपण व्यक्त करू शकतो. तसंच आपण जे कर्म करतो तर ते करत असलेलं कर्म निष्काम भावनेनं करणं, परमेश्वराला अर्पण करण्याच्या भावनेनं करणं, त्याला सुद्धा ईश्वर प्रणिधान असं म्हटलं जातं. तर हे तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान करणं म्हणजे काय आहे? म्हणजेच आज जो आपण अभ्यासाला घेतलेला आहे तो विधी म्हणजेच ह्या तिन्हीचं एकत्रीकरण आहे. तर या पूजेचे 3 विधी भगवंतांनी सांगितलेत 7व्या श्लोकामध्ये. ते म्हणतात की वैदिक, तांत्रिक आणि मिश्र असे माझ्या पूजेचे 3 विधी आहेत. आता याचा अर्थ काय होतो? तर वैदिक विधी म्हणजे वेदामध्ये ज्या पद्धतीने सांगितलेले आहेत त्या पद्धतीनं पूजा करणं म्हणजे वैदिक झालं. तांत्रिक म्हणजे काय? तर वेदांच्या नंतर आगम नावाचं एक शास्त्र उदयाला आलं. त्या आगम शास्त्रामध्ये जे विधी सांगितले त्या विधींचा अंतर्भाव करणं म्हणजे तांत्रिक झालं. आणि त्या दोन्हींचाही एकत्रीकरण करून करणं त्याला म्हणायचं मिश्र. तर ह्या तिन्हींपैकी जो अनुकूल वाटेल त्या विधीने भक्ताने माझी आराधना करावी. म्हणजे पहा, स्वतः भगवान श्रीकृष्ण इथे आपल्याला एक मोकळीक देत आहेत. ह्या तिन्हीपैकी जे तुला अनुकूल वाटेल त्या विधीने माझी तू आराधना करू शकतो. माझा कुठलाही विशिष्ट आग्रह नाही की तू एका विशिष्ट पद्धतीनेच माझी आराधना केली पाहिजे. म्हणजे पहा, क्रियायोगामध्ये सुरुवातीलाच आपल्याला भगवंतांनी एक पूर्ण मोकळीक दिली आहे आणि अशीच मोकळीक ते आपल्याला पुढे वारंवार देणार आहेत. त्यामुळे हा क्रियायोग म्हणजे काही अवघड विधी आहे असं समजण्याचं कारण नाही. उलट आपण ज्या दैनंदिन पूजा आणि प्रार्थना करतो त्या प्रार्थनांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं सामर्थ्य ह्या क्रियायोगामध्ये आहे. मग आपण दररोज करत असलेला प्राणायाम असेल, प्राणायामाच्या पूर्वी आणि शेवटी आपण करत असलेली प्रार्थना असेल, आपण भोजनाच्या पूर्वी जी प्रार्थना करतो ती प्रार्थना,
किंवा आपण सिद्ध समाधी योगाचा वर्ग सुरू करताना जी गुरुजींची पूजा मांडतो आणि ती पूजा मांडून जी आपण पूजा पूर्णपणे अर्पण करतो गुरूंना, तर ह्या सगळ्याच पूजांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं सामर्थ्य ह्या आजच्या सत्संगामध्ये आहे. तर तेच आपण व्यवस्थित रीतीनं समजावून घेऊ. एवढंच कशाला, तर तुम्ही दररोज जी घरी देवपूजा करता, त्या रोजच्या आपल्या देवपूजेला सुद्धा एका खूप चांगल्या सुंदर अशा उंचीवरती किंवा खूप अर्थपूर्ण करण्याचं सामर्थ्य ह्या क्रियायोगामध्ये आहे. तर या क्रियायोगासाठी त्यांनी काय सांगितलं, की मूळ आवश्यकता काय आहे? तर तुम्ही द्विज असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचा दुसऱ्यांदा जन्म झालेला असणं आवश्यक आहे. आता आपण म्हणू, की दुसऱ्यांदा जन्म हा कसा काय शक्य आहे? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की आपल्या सगळ्यांचेच 2 जन्म झालेले आहेत. एक तर पहिला जन्म आपला शरीराने झालेला आहे आणि दुसरा जन्म आपल्याला गुरूंनी दिलेला आहे, ज्ञानप्राप्तीच्या दृष्टीनं. आपण सिद्ध समाधी योगामध्ये ब्रह्मोपदेश घेतला आणि हा ब्रह्मोपदेश म्हणजेच आपला दुसरा जन्म आहे. तर आपल्या सगळ्यांचेच 2 जन्म झालेले आहेत आणि आपल्यापैकी जे साधक इथे असे असतील, की ज्यांनी सिद्ध समाधी योगाचा वर्ग केलेला नाही, त्यांनी जरूर तो वर्ग करावा. ह्याच वर्गाला आपण परंपरेच्या दृष्टीनं मौजी बंधन असं म्हणतो. तर माणसाने आपल्या अधिकारानुसार सर्वप्रथम शास्त्रोक्त विधीने द्विजत्व प्राप्त करून घ्यावं. नंतर श्रद्धा आणि भक्तीने युक्त होऊन कोणत्या प्रकारे माझी पूजा करावी ते तू माझ्याकडून समजावून घे. म्हणजे इथे त्यांनी आवश्यकता सांगितली, की आपली मुंज झालेली असली पाहिजे. परंतु समाजामध्ये जर आपण पाहिलं, तर मुंज सहसा फक्त ब्राह्मण समाजामध्ये केली जाते. मग आता आपल्याला ह्या ह्या क्रियायोगाचा अधिकारच नाही का? ब्राह्मणेतरांना अधिकारच नाही का? ज्यांची मुंज झाली नाही त्याने करायचंच नाही का? तर आपण करू शकतो. कारण गुरुजींनी कृपावंत होऊन हा जो मौजी बंधनाचा विधी आहे, हा मौजी बंधनाचा विधी एका अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं सिद्ध समाधी योगाच्या रूपानं अगदी शुद्ध स्वरूपात आपल्या जीवनामध्ये त्यांनी आणला आणि आपल्याला त्यांनी मंत्रोपदेश दिला. आपल्याला त्यांनी ध्यानधारणा शिकवली. त्यामुळे निश्चितच आपण सगळेजण द्विज आहोत. त्यामुळे आपण आता यापुढे जायला हरकत नाहीये. आता आराधनेसाठी हा देव कुठे पाहायचा? तर भक्तिपूर्वक, निष्कपट भावाने. म्हणजे पूजा तर करायची आहे, क्रियायोग करायचा आहे. पण त्याच्यासाठी भगवंत आपल्याला आणखीन काही कंडिशन्स किंवा आणखीन काही गोष्टी सांगतायत, की ज्या अत्यावश्यक असणार आहेत. तर भक्तिपूर्वक झाली पाहिजे ही पूजा आणि निष्कपट भावानं झाली पाहिजे. आपले पिता आणि गुरुरूप अशा माझी पूजा सामग्रीने मूर्ती, वेदी, अग्नी, सूर्य 4 गोष्टी झाल्या. काय काय आहेत? मूर्तीमध्ये. त्याच्यानंतर वेदी. वेदी म्हणजे काय? जेव्हा यज्ञ केला जातो, तर तो यज्ञ करण्यासाठी जे यज्ञकुंड निर्माण केलं जातं, त्याला वेदी असं म्हटलं जातं. त्यानंतर अग्नीमध्ये आपण ज्या वेळेला सकाळी आणि संध्याकाळी अग्नीची पूजा करतो. तर ही अग्नीची पूजा करून त्याच्यामध्ये आपण काही आहुती देतो. तर त्याला अग्निपूजा म्हटलेलं आहे. त्यानंतर सूर्याची पूजा. दररोज सकाळी उठल्यानंतर उगवत्या सूर्याची, मावळत्या सूर्याची नदीमध्ये उभं राहून कमरेपर्यंतच्या पाण्यात उभे राहून एक ओंजळभर पाणी जेव्हा आपण त्या सूर्याला वाहतो, तर ते पाणी वाहणं ही सूर्याची पूजा आहे. तसंच पाण्याची पूजा. आपल्या भारत देशामध्ये ज्या 7 महत्वाच्या नद्या आहेत, ह्या 7 महत्वाच्या नद्यांची गंगा, यमुना, गंगे यमुने चैव गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी, ह्या सगळ्या ज्या नद्या आहेत, ह्या नद्यांची जी पूजा केली जाते, त्याला पाणी म्हटलं इथे. त्यानंतर हृदय आणि ब्राह्मण. तर असे हे 7 ठिकाणं झाले. मूर्ती, वेदी, अग्नी, सूर्य, पाणी, हृदय आणि ब्राह्मण. आणि याच्याशिवाय 8वं स्थान आहे ते म्हणजे गुरु.
आता इथे भाषांतरकाराने भाषांतर करताना गुरुरूप अशा माझी असं म्हटलं. तर ते 8वं ठिकाण गुरूंचं आहे आणि नाथ महाराजांनी त्या 8 ठिकाणांची किंवा 8 गोष्टींची अगदी व्यवस्थित यादी त्यांच्या विवेचनामध्ये दिली आणि त्यांनी गुरुला सगळ्यात सर्वोच्च स्थान दिलं. हं. मूर्ती, वेदी, अग्नी, सूर्य, पाणी, हृदय आणि ब्राह्मण याच्याही पेक्षा वरचं स्थान त्यांनी गुरूंना दिलं. तर ह्या 8 ठिकाणी माझी भक्तिपूर्वक आणि निष्कपट भावाने भावना करून आराधना करावी. म्हणजे आपण अशी भावना केली पाहिजे, की भगवंत इथे आहेत. हा शब्द महत्वाचा आहे पहा. ह्या ठिकाणी आपण भावना करायची आहे. आपण मूर्तीमध्ये भावना करायची, की भगवंत इथे आहेत म्हणून. ते यज्ञामध्ये आपण भावना करायची आहे. अग्निकुंड पेटवल्यानंतर त्याच्यात आपण भावना करायची आहे. सूर्याला जेव्हा नमन करू, आपण जेव्हा नदीला जाऊन नदीचं दर्शन घेऊ, तेव्हा तिथे भावना करायची, की भगवंत इथं आहेत. पण त्याही पेक्षा मोठं म्हणजे, की आपलं जे हृदय आहे, ते हृदय म्हणजे भगवंताचं निवासस्थान आहे, कायमस्वरूपी निवासस्थान आहे. आणि आपलं शरीर म्हणजे त्या भगवंताचं मंदिर आहे. आणि आपल्यातला मी म्हणजे केवळ त्याचा पुजारी आहे, झाडलोट करणारा. ही भावना आपल्या मनामध्ये 24 तास आपण जागी ठेवायची आहे. आणि त्यानंतर ब्राह्मण म्हणजे आपल्याकडे पूजेला जे ब्राह्मण येतील, तर ते पूजा सांगत असताना आपण मनामध्ये ही भावना केली पाहिजे, की ही पूजा सांगणारी व्यक्ती म्हणजे कोणी भटजी नसून साक्षात भगवंतच ही पूजा सांगत आहे. माझ्यासाठी साक्षात भगवंतच इथे अवतीर्ण झालेले आहेत देहरूपानं. अशा रीतीनं भावना करून आपण आराधना केली पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपले गुरु. तर हे गुरु साक्षात भगवंतच गुरु रूपानं माझ्यासमोर आलेले आहेत. ही भावना आपण आपल्या मनामध्ये पक्की ठेवली पाहिजे. तर ह्या 8 जागा आपण कधीच विसरू नये. ह्या 8 जागी देव आपण बघू शकतो. म्हणजे फक्त मूर्तीत आणि देवळातच देव बघावा असं नव्हे. तर ह्या 8 पैकी ते एक ठिकाण आहे. त्या व्यतिरिक्त आणखीही 7 ठिकाणं आहेत, जिथं आपण भगवंताला, नारायणाला पाहायला पाहिजे किंवा पाहू शकतो. पुढे जाऊया आपण. तर दिवसाची सुरुवात. हा जो क्रियायोग सुरू करायचा आहे, क्रियायोग करायचा आहे, तो कसा करावा? त्यासाठी स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याचं वर्णन करतायत. काय सांगतायत? की उपासकाने सकाळी उठून दात घासून शरीर शुद्धीसाठी अगोदर स्नान करावं. म्हणजे ज्याला कोणाला हा क्रियायोग करायचा आहे, त्यांनी काय केलं पाहिजे? की सकाळी उठून आपलं शौच संमार्जन ज्याला आपण म्हणतो, तर ते करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा वैदिक आणि तांत्रिक मंत्रांनी माती, भस्म इत्यादी लावून पुन्हा स्नान करायचं आहे. हं. म्हणजे हे दुसऱ्यांदा स्नान झालं, हे तंत्रशुद्ध स्नान झालं. सगळ्यात अगोदरचं स्नान होतं ते शरीर शुद्धीसाठीचं होतं. हं. मग त्यानंतर ह्या दुसऱ्या स्नानानंतर पुढे ते सांगतायत, की वेद उक्त संध्यावंदन इत्यादी करावं. हं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की गुरुजी ऋषी प्रभाकरजी स्वतः ज्यावेळेला सिद्ध समाधी योगाचे शिक्षक प्रशिक्षण घ्यायचे, तर त्यावेळेला संध्यावंदन शिकवलं जायचं. कदाचित अजूनही शिकवलं जात असेल. आता एवढ्यातला मी कुठला टीचर्स ट्रेनिंगचा कार्यक्रम घेतला मी गेलेलो नाहीये. परंतु मी स्वतः ज्यावेळेला गेलो, त्यावेळेला आम्हाला संध्यावंदन शिकवण्यात आलं होतं. तर हे संध्यावंदन आवश्यक आहे, ज्याची मुंज झालेली आहे त्याच्यासाठी. हा संध्यावंदनामध्ये सुद्धा पुष्कळसा शास्त्रोक्त भाग आहे. तर भगवंत सांगतायत, की हे संध्यावंदन झाल्यानंतर नित्यकर्म करावं. आणि त्यानंतर माझ्या आराधनेचा दृढ संकल्प करून वैदिक आणि तांत्रिक विधींनी कर्मबंधनातून सोडविणारी माझी पूजा करावी. म्हणजे दृढ संकल्प काय करायचा आहे? तर भगवंताच्या आराधनेचा दृढ संकल्प करायचा आहे. आपल्याला हे जे हा जो क्रियायोग करायला सांगितलाय, हा काहीतरी मिळण्यासाठी, भौतिक गोष्टींच्या प्राप्तीसाठी करायचा नाहीये. तर भगवंताची आराधना मला करायची आहे,
ही भावना मनामध्ये ठेवून आपण ही पूजा करतो आहोत. पुढे सांगतायत की ही आराधना करताना आपण ज्या मूर्तीची पूजा करणार आहोत, ह्या मूर्तींचे सुद्धा 8 प्रकार भगवंत स्वतः ह्या 12व्या श्लोकात सांगतायत. ते सांगतायत मूर्ती 8 प्रकारच्या असतात. कुठले 8 प्रकार आहेत हे? पहा बरं का, ह्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आपल्या संस्कृतीचं एक सखोल ज्ञान होत आहे. आणि हे ज्ञान खूप महत्वाचं आहे. कारण आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षाच्या त्यांच्या प्रयोगातून ही संस्कृती निर्माण केली. लक्षावधी वर्षाच्या मानवाच्या उत्क्रांतीतून आपण इथे येऊन पोहोचलो. आणि हे जे आपल्याला ज्ञान आपल्या पूर्वजांनी दिलं, त्याकडे आता केवळ आपण भौतिकतेच्या मागे लागून आध्यात्मिक ज्ञानाला, आपल्या पूर्व संस्कृतीला आपण दुय्यम लेखू लागलो आणि त्याकडे दुर्लक्ष करू लागलो. लोकशाहीच्या नावाखाली, सर्व धर्म समभावाच्या नावाखाली आपण कुठलाच धर्म नीटसा पाळेनासा झालो. आणि खाणे, पिणे, टेलिव्हिजन पाहणे, मोबाईल सिनेमा हातात दिवसभर घेऊन बसणे म्हणजेच आपलं जीवन होऊन बसलं. परंतु खरोखर मी कोण आहे, मला कुठे जायचंय, ईश्वर भगवंत काय आहे, ही सृष्टी निर्माण कुठून झाली, कुठे जाणार आहे, ह्या गोष्टींकडे पूर्णपणे आपण दुर्लक्ष करू लागलो. तर हा जो अभ्यास आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या ऋषींनी, आपल्या पूर्वजांनी रुजवला आणि केवळ रुजवला नाही, तर तो त्यांनी आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये आणून ठेवला होता. ती दिनचर्या आपण सोडून दिली आणि केवळ भोगवादी अशी दिनचर्या आपण करून ठेवली. आणि त्यामुळे आता घरात संस्कार राहिला नाही, म्हणून मुलांना कुठेतरी संस्कार वर्गाला सुट्टीमध्ये पाठवावं लागतं. खरं तर असं 8 आणि 15 दिवसाच्या संस्कार वर्गातून मुलांवर संस्कार घडणार आहेत का? का ते घडवण्याची आपली जबाबदारी आहे? थोडं अंतर्मुख तर व्हायला पाहिजे. भगवंत इथे मूर्तीचे 8 प्रकार सांगतायत. एक तर पाषाणाची मूर्ती असते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण लाकडाची सुद्धा मूर्ती असते. सुवर्णाची मूर्ती असते. मातीची सुद्धा मूर्ती असते. चित्र काढून सुद्धा त्याची पूजा केली जाते. तसंच वाळूची सुद्धा मूर्ती असते. केवळ मनामध्ये सुद्धा तुम्ही मूर्तीची कल्पना करू शकता. आणि त्या मूर्तीला सुद्धा धर्मग्रंथांनी मान्यता दिलेली आहे. भगवंतांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे. की मनातल्या मनातच तुम्ही हे जे भगवंताचं रूप आजचा आपण वर्ग सुरू करताना जे मी वर्णन केलं, ते वर्णन तुम्ही मनातल्या मनामध्ये त्याचं चिंतन केलं, तर मनामध्ये जी मूर्ती उभा राहते तुमच्या मनःचक्षुसमोर, तर ती मूर्ती सुद्धा पूजेसाठी पूर्णपणे ग्राह्य आहे. आणि त्यानंतर रत्नांची सुद्धा मूर्ती असते. तर अशा रीतीनं 8 प्रकारच्या मूर्ती असतात. ह्या मूर्तींचे 8 प्रकार सांगितल्यानंतर पुढे 13व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की ह्या मूर्तीमध्ये आवाहन करून भगवंताला आपल्याला विनंती करावी लागते की तुम्ही ह्या मूर्तीमध्ये प्रवेश करा. खरं तर मूर्ती ही एक वस्तू आहे. ती एक भौतिक वस्तू आहे. पण त्या भौतिक वस्तूमध्ये जेव्हा आपण आवाहन करतो, तेव्हा भगवंत प्रवेश करतात. तेव्हा आपण कल्पना करायची असते की आता याच्यामध्ये भगवंताचा प्रवेश होत आहे. तर इथे 13व्या श्लोकामध्ये भागवतात सांगितलेलं आहे की स्थिर आणि अस्थिर अशा 2 प्रकारच्या प्रतिमा असतात. हे माझं जीव मंदिर होय. म्हणजे नाथांच्या शब्दामध्ये जर म्हटलं तर त्या जीवाचं निज मंदिर, म्हणजे भगवंताचं ते मंदिर आहे ह्या मूर्ती म्हणजे. आणि त्या मंदिरात ते येऊन प्रवेश करतात. त्या मूर्ती ह्या प्रतिमा 2 प्रकारच्या, स्थिर आणि अस्थिर. तर स्थिर म्हणजे कुठल्या? तर जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो आणि त्या ठिकाणी ज्या मूर्तीची स्थापना केलेली असते, ती मूर्ती स्थिर झाली. तिचं नेहमी उच्चाटन केलं जात नाही. ती एकदा बसवली की कायमस्वरूपी झाली. आपण पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूरच्या मंदिरात आपल्याला जी विठोबाची मूर्ती दिसते, ह्याला आपण स्थिर प्रतिमा म्हणूया. आणि अशाच प्रकारे गावोगाव आपल्या ठिकाणी जागोजागी जी मंदिर आहेत, त्या मंदिरामधल्या मूर्ती ह्या स्थिर प्रतिमा आहेत. त्याचं दररोज आवाहन आणि विसर्जन करू नये.
तर ह्या मूर्तीला एकदा मूर्तीमध्ये भगवंतांनी प्रवेश केल्यानंतर त्याला दररोज आवाहन करण्याची आवश्यकता नाहीये, ते तिथेच आहेत. तसंच त्या मूर्तीचं विसर्जन पण करायचं नसतं. तर हे झालं स्थिर प्रतिमेबद्दल. आता अस्थिर प्रतिमेबद्दल सांगतायत की ह्या अस्थिर प्रतिमेचं आवाहन किंवा विसर्जन ते म्हणतायत करावं किंवा करू नये. तर आपल्याला थोडी गडबड वाटते की करावं किंवा करू नये याचा अर्थ कसा? तर समजा आपण अस्थिर प्रतिमा म्हणजे आपल्या घरी आपण सत्यनारायणाची पूजा करतो. तर सत्यनारायणाची पूजा करताना तिथे आपण भगवंताचं आवाहन करतो आणि पूजा संपल्यानंतर विसर्जन करतो. म्हणजे तिथे आवाहन पण झालं आणि विसर्जन पण झालं. परंतु जेव्हा आपण गणेशोत्सव करतो, तर गणेशोत्सवामध्ये आपण गणेश स्थापना करतो. तर पहिल्या दिवशी गणपतीची स्थापना केल्यानंतर आपण आणतो ती मूर्ती असते मातीची. परंतु आणून मूर्ती बसवल्यानंतर आपण आवाहन करतो. आवाहन केल्यानंतर 10 दिवस पर्यंत आपण त्याचं विसर्जन करत नाही. म्हणून इथं काय म्हटलंय? आवाहन आणि विसर्जन करावे किंवा करू नये. तर 10व्या दिवशी आपण त्या मूर्तीचं काय करतो? विसर्जन करतो. परंतु वाळूच्या प्रतिमेचं मात्र केलं पाहिजे. तर जेव्हा केव्हा वाळूच्या प्रतिमेची पूजा केली जाते, पुष्कळदा वाळूचं शिवलिंग करून त्याची पूजा केली जाते. तर त्या प्रतिमेचं मात्र दररोज रोजच्या रोज विसर्जन केलं पाहिजे. तसंच माती किंवा चित्र इत्यादींच्या प्रतिमा असतील तर त्याच्यावरती फुलानं पाणी शिंपडलं पाहिजे. त्याला अंघोळ घालायची नसते. पण इतर मूर्तींना जसं की सुवर्णाची मूर्ती असेल, त्यानंतर दगडाची मूर्ती असेल, तर त्याच्या मात्र आपण काय केलं पाहिजे? त्याला आपण अंघोळ घालू शकतो. पण इतर वाळू, माती आणि चित्र याला मात्र फुलानं त्याच्यावरती फक्त पाणी शिंपडायचं असतं. त्याला अंघोळ घालायची नसते. त्यानंतर पुढे 9व्या श्लोकामध्ये संत एकनाथ महाराजांचा श्लोक आहे पहा. म्हणजे त्यांनी जेव्हा हे विवरण केलं तेव्हा ते काय म्हणतात इथे, त्याला साधर्म्य असलेलं मला एक खूप छान असं वाटलं म्हणून मी इथे ते घेतलं ते, की एथ आपणची ब्रह्म परिपूर्ण हेची व्हावया निज स्मरण. म्हणजे आपण स्वतः पूजा करणारे आपणच परिपूर्ण ब्रह्म आहोत ह्याचं निज स्मरण होण्यासाठी हा क्रियायोग करायचा आहे. म्हणजे क्रियायोगामध्ये भगवंताला त्या मूर्तीमध्ये तर बघायचं आहेच आहे, पण आपणची ब्रह्म परिपूर्ण, की हा मीच परिपूर्ण ब्रह्म आहे ह्याचं स्मरण आपल्याला व्हावं ह्यासाठी हे करायचंय. आवाहन विसर्जने जाण निजात्म आठवण साधका. तर त्याचं जेव्हा आपण आवाहन करतो आणि विसर्जन करतो तेव्हा तू ही जाण ठेव की मी स्वतः परिपूर्ण ब्रह्म आहे आणि माझ्या हृदयामधून मी ह्या भगवंताला ह्या मूर्तीमध्ये प्रतिष्ठापित करीत आहे. आणि जेव्हा त्याचं विसर्जन होणार आहे तेव्हा विसर्जन होताना सुद्धा त्या मूर्तीमधल्या भगवंताला काय करायचं आहे? त्यांना पुन्हा आपल्या हृदयामध्ये आणून बसवायचं आहे. म्हणून ही आठवण आपण साधकानं ठेवली पाहिजे असं नाथ महाराज सांगतायत. पुढे ते म्हणतायत, हा आगमीचा निजात्म भावो आपणची आपला देवो. आगम म्हणजे काय? तर तांत्रिक पद्धतीने जी पूजा केली जाते त्याला आगम म्हटलं जातं. तर आपणची आपला देव, आपला आपण पूजक पहावो, हा निज आत्म आठवो निज पूजे. निज म्हणजे स्वतः. तर स्वतःचीच आपण पूजा ह्या निमित्तानं करत आहोत. देव होऊनी देव पूजिजे. काय म्हणताय? तुम्ही स्वतःच देव व्हा आणि स्वतः देव होऊन देवाची पूजा करा. हे निजात्मता गोड खाजे. ही जी निज आत्मता आहे म्हणजे स्वतःला भगवंत बनवून भगवंताची पूजा करणं हे खरं गोड आहे किंवा ह्याच्यामध्ये गोडी आहे. उपासना कांड व्याजे उद्धवासी दिजे श्रीकृष्णे. तर असं हे उपासना कांड उद्धवाला भगवंतांनी श्रीकृष्णांनी दिलं आहे असं ते सांगतायत. हे निजात्मता निज गोडी प्रतिपदी न लभता रोकडी उपासना तडा तोडी कोण कोरडी सोशीला.
जर आपण नुसतीच उपासना म्हणून करू लागलो ती पूजा, आणि मी माणूस आहे, मी एक व्यक्ती आहे, आणि हा समोर बसलेला वेगळा भगवंत आहे, आणि मला काहीतरी प्राप्त करायचंय, मला याच्याकडून काहीतरी मिळवायचंय, ह्या भावनेनं जर केलं तर ती पूजा कोरडी होईल. आणि अशी कोरडी पूजा कोण सोसणार आहे किंवा कोणाला सोसणार आहे? त्या पूजेमध्ये कोणाला गोडी वाटेल? 4-8 दिवस, 15 दिवस, 4-2 महिने अशी पूजा केली की त्याचा कंटाळा येऊन जाईल. असं नाथ महाराज इथे सांगतायत. त्यामुळे त्याच्यामध्ये जर गोडी यायची असेल, तर नाथ महाराजांनी काय सांगितलंय, की "एथ आपणची ब्रह्म परिपूर्ण." मीच परिपूर्ण ब्रह्म आहे, ह्या स्थितीमध्ये प्रवेश करून ती पूजा करायची. आणि म्हणून भगवंतांनी पहिल्या श्लोकात काय सांगितलंय, की तुम्हाला तुमच्यावरती द्विज संस्कार झाला पाहिजे. अहम ब्रह्मास्मी ह्या स्थितीमध्ये आपल्याला प्रवेश करता आला पाहिजे. आणि तो प्रवेश कसा करायचा आहे हे गुरुजींनी स्वतः आपल्याला शिकविलेलं आहे. पुढे ते आपल्याला आता सांगतायत, की प्रतिमा इत्यादीमध्ये सुप्रसिद्ध पदार्थांनी माझी पूजा करावी, परंतु निष्काम भक्तांनी मिळेल त्या वस्तूंनी पूजा करावी. पहा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, की आपल्याला भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी खूप मोकळीक देणार आहेत. सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं आपल्याला, की वैदिक पद्धतीनं करा किंवा तांत्रिक पद्धतीनं करा किंवा मिश्र करा. आता काय म्हणतायत, की प्रतिमा इत्यादीमध्ये सुप्रसिद्ध पदार्थ जे असतात त्यांचा वापर करूनच भगवंताची पूजा करावी. परंतु तो जर भक्त निष्काम असेल, त्याची कुठली कामना नसेल, भगवंताला कुठलं मागणं नसेल, की मला अमुक एक वस्तू पाहिजे, तर अशी कुठलीही कामना नसेल, तर अशा निष्काम भक्तांसाठी काय सांगितलंय, तुम्हाला जे मिळेल त्या वस्तूंनी तुम्ही माझी पूजा करू शकता. गीतेमध्ये म्हटलंय ना, पत्रम पुष्पम फलम तोयम. तुम्हाला तुमच्याकडे झाडाचं पान जरी तुम्ही मला दिलं तरी मी ते मोठ्या प्रीतीने खातो. तर असं तेच भगवंत इथं सांगतायत, की निष्काम भक्तांनी मिळेल त्या वस्तूंना माझी पूजा करावी किंवा हृदयामध्ये मानसिक पूजा करावी. पहा, आपण अगदी बसमधून प्रवास करत असू, तर हा प्रवास करता करता सुद्धा आपल्याला ही पूजा करता येईल भगवंताची. डोळे बंद करून आपल्या हृदयामध्ये आपण ती कल्पना करायची आहे, की भगवंताची स्थापना माझ्या हृदयामध्ये झालेली आहे. आणि ते सगळं सुंदर जे रूप आपण आपल्या प्रत्येक वर्गाच्या सुरुवातीला त्या फोटोमध्ये पाहतो, त्या रूपाची कल्पना करा. आणि ही पूजा जी आता इथून पुढे सांगतायत विस्ताराने, ती पूजा मनानेच करा. मनानेच म्हणा, की मी आता भगवंताला इथे बोलावत आहे, त्यांची प्रतिष्ठापना करतोय, त्यांना मी आता स्नान घालतोय, त्यांना मी प्रसाद चढवतोय, फूल चढवतोय. हे सगळं तुम्ही मनातल्या मनात करू शकता. म्हणून काय म्हणताय, की किंवा हृदयामध्ये मानसिक पूजा करावी. वस्तूंनी करा किंवा मानसिक करा. दोन्ही पूजा ह्या तितक्याच श्रेष्ठ आहेत. किंबहुना मानसिक पूजा ही जास्त श्रेष्ठ आहे, असं नाथ महाराज म्हणतात. पुढे सांगतायत आता, ही जी भौतिक पूजा करायची आहे, तर त्या पूजेचं वर्णन सांगतायत भगवंत, की हे उद्धवा, मूर्तीलाच स्नान, वस्त्र, अलंकार इत्यादी घालावेत. म्हणजे जे स्नान घालायचंय, वस्त्र चढवायचंय, अलंकार चढवायचे ते कोणाला करायचे आहेत? मूर्तीला. जर थंडीला असेल, म्हणजे वेदीचं जर करत असू आपण, 8 प्रकार सांगितले त्यांनी होते आपल्याला. त्याच्यामध्ये वेदी पण होती. वेदी जर असेल तर तिथे मंत्रांनी अंगदेवता आणि प्रमुख देवतांची स्थापना करायची. तर या अंगदेवता आणि प्रमुख देवता म्हणजे काय? ते आपण पुढे बघूया पुढच्या स्लाइडमध्ये. तसंच जर अग्नीची पूजा करणार असू, तर तूप मिश्रित हवीर द्रव्याच्या आहुती द्याव्यात. म्हणजे जे आपण अग्निहोत्र करतो, ह्या अग्निहोत्रामध्ये सुद्धा भगवंत आहेत. तर ह्या अग्निहोत्राची जर करायची असेल तर काय करायचंय, की तूप मिश्रित आहुती द्यायच्या आहेत. म्हणजे इथल्या इथे आपल्याला त्यांनी 3 प्रकारच्या पूजांचं थोडक्यात एक वेगळे वेगळे प्रकार वर्णन करून सांगितले. तर हे स्थंडिल म्हणजे काय, त्याचं एक इथे व्याख्या दिलेली आहे, की यज्ञ किंवा होम इत्यादी करिता 1 हात चौरस असलेलं आणि 4 अंगुळे उंचीचा मातीचा ओटा, म्हणजेच त्याला आपण यज्ञाची वेदी असं म्हणतो, त्याला स्थंडिल म्हटलेलं आहे. पुढे बघूया आपण, की अंगदेवता म्हणजे काय.
आता इथे अंगदेवता म्हणजे माझ्याकडे हिंदी मधला थोडा मजकूर होता म्हणून तो मी इथे घेतलाय, की हर मुख्य देवता के कुछ अंग देवता होते हैं जो उस देवता के साथ हमेशा होते हैं। मुख्य देवता के आह्वान पर उसके पहले उस स्थान पर पहुंचते हैं। म्हणजे आपण भगवंताला बोलावल्यानंतर मुख्य देवतेचं आगमन होण्याच्या अगोदर ते येणार आहेत. तुम्ही श्रीरामाला जेव्हा ज्या वेळेला आवाहन करणार त्यावेळेला श्रीरामाला येण्याच्या अगोदर हनुमान तिथे येऊन पोहोचणार आहेत. तर त्याला अंगदेवता म्हटलंय. इनमें साधना अथवा गहन उपासना काल में प्रधान देवता के साथ भैरव, योगिनी, क्षेत्रपाल, हनुमान आदि होते हैं और इनका आगमन अवश्य रहता है। चाहे आप इनका आह्वान करें अथवा न करें, यह हर हाल में आते ही है। कारण ते भगवंताचे सेवक आहेत. जिथे भगवंत जाणार तिथे ते जाणारच. भगवंताला एकटं जाऊ देणार नाही ते. त्यामुळे त्यांना अंगदेवता म्हटलंय. अतः प्रधान देवता के साथ इनका भी जप अथवा स्मरण और बलि कर्म आदि विधान होना चाहिए. तर ह्या सुद्धा देवताच आहेत. भगवंताचे ते साथीदार आहेत. त्यामुळं ते आल्यानंतर त्यांची सुद्धा पूजा केली पाहिजे. त्यांचा सुद्धा जप करणं आवश्यक आहे. तर त्यामुळे अंगदेवतांचा उल्लेख इथे केलेला आहे. त्यानंतर आपण मूर्तीच्या देवता पाहिल्या. त्यानंतर स्थंडिलाची पूजा कशी करायची ते पाहिलं. त्यानंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपण जे अग्निहोत्र करतो त्याच्याबद्दल सांगितलं. आता पुढे सूर्याचं सांगतायत, की सूर्याला अर्ध्य आणि उपस्थान अत्यंत प्रिय आहे. म्हणजे सूर्याची ज्या वेळेला पूजा केली जाते, आता पूर्वीच्या काळी अंघोळीला थेट नदीवरती जायचे. म्हणजे ऋषी नदीमध्ये जाऊनच सूर्याची आराधना करून मगच तिथून बाहेर यायचे. तर त्याला सूर्याला अर्ध्य देणं म्हणतात. तसंच पाण्याची पूजा केली, त्या नदीची पण पूजा केली जायची. कशी? तर पाण्याचं तर्पण. तर्पण म्हणजे काय? तर ओंजळभर पाणी घेऊन त्यामध्ये अर्पण करणं. म्हणजे नदीची पूजा नदीनच करायची आहे. त्याला वेगळं काय देणार आपण? तर भगवंत म्हणतायत, की सूर्याला अर्ध्य आणि पाण्याला तर्पण हे तुम्ही दिलं तर तेच मला प्रिय आहे. कारण मीच सूर्यामध्ये आहे आणि मीच नदीमध्ये आहे. आणि पुढे ते सांगतायत, की अभक्ताने मला पुष्कळ काही दिलं तरी त्यानं मी संतुष्ट होत नाही. जो माणूस भक्त नाहीये, ज्याच्या हृदयामध्ये भक्ती नाहीये, तर अशी भक्ती नसताना काहीतरी वस्तूच्या प्राप्तीसाठी म्हणून तुम्ही काही मला द्याल, तर त्यानं माझी संतुष्टी होत नाही. नाथ महाराज इथे म्हणतायत, की तेवी अभक्त भजनी संतोष मी ऋषिकेश पावेना. मी ऋषिकेश संतोष पावत नाही. अभक्ताने जरी माझं भजन केलं तरी मी संतुष्ट होत नाही. आणि भक्ताने मला अगदी ओंजळभर पाणी दिलं तरी सुद्धा मी संतुष्ट होतो. परंतु माझ्या भक्ताने मला श्रद्धेने पाणी सुद्धा अर्पण केलं तरी मला ते अत्यंत आवडतं. तर मग गंध, फुलं, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी अर्पण केलं तर काय सांगावं? मी किती खुश होईल. तुम्ही साधं पाणी जरी अर्पण केलं तरी मला आवडतं आणि मग तुम्ही जर अत्यंत श्रद्धापूर्वक माझी स्थापना करून मला गंध लावला, मला फुलं वाहिली, मला धूप आणि दीप दाखवला, मला नैवेद्य अर्पण केला, तर मग काय सांगावं? माझ्या खुशीला काही पारावरच राहणार नाही. असं भगवंत इथे म्हणतायत. पुढे 19व्या श्लोकात आता ते त्या पूजेची कशी तयारी करायची ते सांगतायत. तर याच्यामधून आपण एवढंच लक्षात घ्यायचं, की जेव्हा केव्हा आपण वेगळ्या वेगळ्या पूजा करतो, आपल्या घरी भटजी येतात आणि ते सागर संगीत पूजा करतात. तर ती पूजा करत असताना या ठिकाणी सांगितलेले जे विधी आहेत, ह्यातले बरेचसे विधी आणि ते करत असलेले विधी याचं साधर्म्य असतं. त्यामुळे त्या विधींमध्ये आपण लक्षपूर्वक आणि मनपूर्वक सामील झालं पाहिजे. तर भगवंत सांगतायत 19व्या श्लोकामध्ये, की उपासकाने अगोदर पूजेची सामग्री गोळा करून ठेवली पाहिजे, की आपल्याला पूजेला काय काय लागणार आहे ते सगळं एकत्रित करून ठेवायचं आहे. नंतर पूर्वेकडे टोकं असलेलं कुशासन अंथरून
पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून त्यावर बसावं. म्हणजे ते जे आसन आहे दर्भाचं किंवा कुशाचं बनवलेलं, त्याची टोकं पूर्वेकडे राहतील असं ते ठेवावं. त्यानंतर पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून त्यावर बसावं आणि मूर्ती जर स्थिर मूर्ती असेल, तर त्या स्थिर मूर्तीच्या समोर ती जशी असेल तसं बसावं आणि नंतर आपली पूजा सुरू करावी. तर पूजा सुरू करताना प्रथम अंगन्यास आणि करन्यास करावे. मग मूर्तीमध्ये मंत्रन्यास करावे. हाताने निर्माल्य काढून मूर्ती पुसून घ्यावी. नंतर भरलेला कलश आणि प्रोक्षण पात्र इत्यादीची पूजा करावी. म्हणजे आता ही सुरुवात आहे. त्यांनी मगाशी आपल्याला आसन कसं असावं ते सांगितलं. दिशा कशी असावी ती सांगितली. आणि आता सांगतायत की अंगन्यास, करन्यास करावेत, मंत्रन्यास करावेत आणि प्रोक्षण पात्र इत्यादीची पूजा करावी. तर हे न्यास म्हणजे काय आहे ते आपण थोडंसं आधी समजावून घेऊया. तर हे करन्यास म्हणजे आपल्या हाताच्या विविध मुद्रा. ह्या हाताच्या विविध मुद्रा करणं म्हणजे करन्यास आहे. तसंच मंत्रन्यास आणि अंगन्यास हे सुद्धा त्याचप्रमाणे केले जातात. तर हे सर्व न्यास याचं एक वेगळं शास्त्र आहे. आपल्याकडे येणाऱ्या भटजींना ते माहिती असतं. तुमच्या ओळखीतल्या भटजींकडून तुम्ही ते शिकूनही घेऊ शकता. परंतु इथे आपण पुढे जाऊया, की अशा प्रकारचे न्यास करून आपण पुढे जायचंय. पुढे त्यांनी काय सांगितलं, की प्रोक्षिणी असा उल्लेख आला होता. तर इथे यज्ञ आणि पूजेच्या साधनांचा एक फोटो दिलाय पहा. त्याच्यामध्ये स्त्रुवा, प्रणिता, स्त्रुवी, प्रोक्षिणी तर अशा प्रकारची ही यज्ञ आणि पूजेची साधनं आहेत. त्यातली प्रोक्षिणी हे साधन त्यांनी सांगितलं आणि प्रोक्षण पात्र. तर प्रोक्षण म्हणजे काय? शिंपडणे. तर शुद्धी करण्यासाठी आपल्या समोर असलेल्या वेगवेगळ्या साधनांची शुद्धी करण्यासाठी आपल्याला त्यावरती जल शिंपडावं लागतं. तर पुढे सांगतायत की ते जे प्रोक्षण पात्र आहे, आता जी आपण प्रोक्षिणी पाहिली आणि ते पाणी ज्याच्यात ठेवलेलं असेल त्याला प्रोक्षण पात्र म्हटलेलं आहे. तर त्या पाण्याने पूजेची सामग्री, आपलं शरीर यावर प्रोक्षण करावं. आपण पहा जेव्हा सिद्ध समाधी योगामध्ये आपण पूजा करतो. पूजा करताना सगळ्यात अगोदर आपण सगळ्यात पहिला मंत्र कुठला म्हणतो? अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो पिवा यस्मरेत पुंडरीकाक्षम नाही का? म्हणजे अपवित्र पवित्र म्हणून आपण काय करतो? पाणी शिंपडतो. तर भगवंत इथं तेच सांगतायत की प्रोक्षण पात्रातील पाण्याने पूजेची सामग्री आणि आपलं शरीर ह्याच्यावरती काय करावं? पाणी शिंपडावं. त्यानंतर पाद्य म्हणजे पाय धुण्यासाठी, भगवंतांचे पाय धुण्यासाठी, अर्घ्य म्हणजे त्यांना पूजेमध्ये अर्पण करण्यासाठी आणि आचमन करण्यासाठी. कलशातून 3 पात्रामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये योग्य त्या वस्तू घालाव्यात. म्हणजे हे 3 कलशामध्ये वेगळं-वेगळं पाणी भरून घ्यायचं आणि त्यामध्ये वेगळ्या-वेगळ्या वस्तू घालायच्यात. तर कुठल्या वस्तू घालायच्या? तर पाद्य पात्र, अर्ध्य पात्र आणि आचमन पात्र असे 3 पात्र आहेत. तर पाद्य पात्रामध्ये मी ज्यावेळेला नाथ महाराजांचं भागवत पाहिलं तर त्यांनी सांगितलं की सावे, दुर्वा, कमळ, विष्णुक्रांत हे त्यांनी पाद्य पात्रामध्ये सांगितलं. म्हणजे पाय धुण्याचं जे पात्र आहे त्याच्यामध्ये ह्या वस्तू घालायच्या आहेत. तर इथे हिंदीमध्ये दिलंय की सावे के दाणे, दूब, कमळ, विष्णुक्रांता, चंदन, तुलसीदल. तर हे ह्या पाण्यानं शुद्ध केलेलं जे पवित्र पाणी आहे त्यानं भगवंताचे पाय धुवायचे आहेत. अर्घ्य पात्र म्हणजे भगवंताला वाहण्यासाठी जे पाणी आहे त्यामध्ये गंध, पुष्प, अक्षता, त्यानंतर दर्भाग्र, तीळ हे सगळं त्याच्यामध्ये अर्घ्य पात्रामध्ये टाकायचं आणि आचमन पात्रामध्ये जायफळ, लवंग, वेलची, कुंकू, कृष्णागर, चंदन, वाळा, कापूर, अगुरू हे सगळं आचमन पात्रामध्ये टाकायचं आणि अशा रीतीनं 3 पात्रामध्ये 3 वेगवेगळ्या पद्धतीचं जल भगवंतांनी सुरुवातीला सांगितलं की ही जी पूजा आपण करणार आहोत किंवा जी पूजा करतो आहोत ही भावपूर्ण आहे
आणि त्याच्यामध्ये भाव उतरल्यानंतर त्या पूजेला अर्थ प्राप्त होणार आहे. तर त्यामुळे सर्वोच्च अशा प्रकारची पूजा सामग्री आपल्याला गोळा करायला सांगितली आहे. त्यानंतर पूजा करणाऱ्यानं ह्या तीनही पात्रांचं हृदय मंत्र, शिरोमंत्र आणि शिखा मंत्र हे 3 प्रकारचे मंत्र असतात. ह्या मंत्रांनी ते तीनही पात्र अभिमंत्रित करायचे आणि शेवटी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे अशा रीतीनं पूजा सामग्री आपल्याकडे तयार झाली आणि पूजा सामग्री तयार झाल्यानंतर प्राणायाम करून आपली शरीर शुद्धी करायची. तर आपण सगळे दररोज प्राणायाम करतो. प्राणायामाने शरीर शुद्धी होती हे माहिती आहे. परंतु इथे नाथ महाराज सांगतात, की प्राणायामाच्या सहाय्याने प्राणायाम तर करायचा प्रातिनिधिक स्वरूपात. पण मनामध्ये अशी कल्पना करायची, की ह्या प्राणायामामुळे माझं पूर्ण शरीर जळून जात आहे, राख होत आहे त्या शरीराची आणि नवीन शरीर जन्माला येत आहे. आणि ह्या नवीन आणि शुद्ध अशा शरीराच्या साहाय्यानं मी भगवंताची पूजा करतो आहे, प्रार्थना करतो आहे. पहा किती सुंदर कल्पना आहे, की त्यासाठी प्राणायाम करायचा आहे. तर या प्राणायामाने प्राणवायू आणि शरीरातील अग्नी शुद्ध करून हृदय कमलामध्ये सूक्ष्म अशा माझ्या श्रेष्ठ जीवकलेचं ध्यान करावं, जिचं सिद्धांनी ओंकारातील नादाच्या शेवटी ध्यान केलेलं आहे. तर माझ्या जीवकलेचं ध्यान करा, असं भगवंत इथे म्हणतायत. नाथ महाराज म्हणतायत, देह देहने अतिसंतप्त तेथ चंद्र बीजे चंद्रामृत. म्हणजे अगोदर देह पूर्णपणे तप्त करायचा. त्या प्राणायामाच्या सहाय्याने अशी कल्पना करायची, की माझा देह पूर्णपणे काय झालेला आहे, त्याची जळून रक्षा झालेली आहे. आणि मग चंद्राची कल्पना करायची, की तो शीतल चंद्र आता इथे मी त्या शीतल चंद्राचं चंद्रामृत इथे त्याच्यावरती शिंपडत आहे. अणोनी निववावे समस्त. त्या चंद्राच्या अमृताचं सिंचन करून मी तो जो अग्नी आहे तो निववितो आहे, त्याला शांत करतोय आणि नवा देह तेथ कल्पावा, तिथे नवीन देह कल्पना करायचा. देह कल्पावा जो येथ पूर्ण पाटव्य इंद्रिय युक्त. सगळ्या इंद्रियांची कल्पना करायची, की हात, पाय, डोळे, नाक, कान हे सगळे अगदी नव्यानं आलेले आहेत. त्याच्या हृदय पद्मात अण्वी जीव कळा तेथ पहावी माझी. आणि त्यातल्या अणुमध्ये म्हणून त्याला म्हटलं अण्वी, जीव कळा तेथ पहावी माझी, की हा जो मला नवीन देह प्राप्त झालाय त्यातल्या अणुरेणूमध्ये स्वतः भगवंत आहेत असं पाहावं. माझी जीव कळा परम सूक्ष्माहुनी अतिसूक्ष्म, या लागी अण्वी तिचे नाम विश्रामधाम जगाचे. म्हणून तिचं नाव अन्वी आहे, कारण ती सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. अशी जी माझी जीवन कळा ती तुझ्या हृदयामध्ये तू तिची कल्पना कर आणि ते सर्व जगाचं विश्रामधाम आहे. आणि मग नंतर भगवंताला आवाहन करायचंय, की आता पूजेची तयारी झाली, समोर मूर्ती मांडली, आता भगवंताला आपण बोलवायचंय, की हे भगवंत तुम्ही आता इथे या, ह्या मूर्तीमध्ये इथे प्रवेश करा आणि मला तुम्हाला अंघोळ घालू द्या, मला तुम्हाला वस्त्र नेसवू द्या, मला तुम्हाला चंदन लावू द्या आणि मी तुम्हाला जो काही भोजन देत आहे ह्या भोजनाचा, त्या प्रसादाचा तुम्ही स्वीकार करा. आणि हे सगळं खरोखर घडतं आहे, ह्या कल्पनेतून, ह्या भावनेतून हे घडवायचं आहे. तर हे आवाहन करताना पहा किती सुंदर आहे, की भगवंत कुठून येणार आहेत त्या मूर्तीमध्ये? ते स्वर्गातून येणार आहेत का? ते वैकुंठातून येणार आहेत का? तर स्वतः भागवतामध्ये श्रीकृष्ण सांगतायत, की भगवंताचा तेजोमय अंश, हे सगळे संस्कृत श्लोक आहेत बरं का. मी त्याचं मराठी भाषांतर वाचतोय. मूळ श्लोक सगळे संस्कृतामध्ये आहेत. की भगवंताचा तेजोमय अंश माझ्या हृदयात आहे. कुठे आहे तो तेजोमय अंश? आपल्या हृदयात आहे. त्या आत्मस्वरूप जीवकलेनं सगळं शरीर व्यापून गेलं. माझं हे जे पूर्ण शरीर आहे ते त्या माझ्या हृदयातल्या भगवंतांचा जो तेजोमय अंश आहे, त्या तेजोमय अंशानं माझं पूर्ण शरीर व्यापलेलं आहे. आता मानसिक उपचारांनी आपण आपल्या शरीरामध्ये त्यांची पूजा करायची आणि नंतर तन्मय होऊन त्याच्यासोबत एकरूप होऊन मग आवाहन करायचं, की हे भगवान,
आता तुम्ही माझ्या हृदयामधून ह्या मूर्तीमध्ये प्रवेश करा. मला माझ्या हातांनी तुमची पूजा करायची आहे. असं म्हणून ह्या समोरच्या प्रतिमेमध्ये तिची स्थापना करायची आहे. आणि नंतर मंत्रांनी त्या प्रतिमेवरती न्यास करून माझी पूजा करायची. तर न्यास म्हणजे काय ते आपण मगाशीच पाहिलं. यावर नाथ महाराजांची टिप्पणी आहे पहा, की या परी अभेद भजन मूर्ती पूजिता चिद्धन पूज्य पूजक हे आठवण सहजे जाण मावळे. म्हणजे पूजा करणारा वेगळा आहे आणि ज्याची पूजा घडते तो वेगळा आहे. ही आठवण सुद्धा मावळून जाणार आहे. कारण तो भेदच राहणार नाही. ती पूजा करत असताना मी पण भगवंत आहे. माझ्या हृदयातूनच हा भगवंत आलेला आहे आणि तो त्या मूर्तीमध्ये आता मी स्थापन केलाय. म्हणजे पूजा करणाराही भगवंत आहे आणि ज्याची पूजा होतीये तो पण भगवंत आहे. पूज्य आणि पूजक हे आठवण ठेव, की सहजे जाण मावळे. ती आठवण मावळून जाणार आहे. मावळल्या हा भजन भेद उल्हासे भक्तीचा अभेद बोध. हा गुरु मार्ग अतिशुद्ध प्रिय प्रसिद्ध मज लागी. तर हा गुरु मार्ग आहे, म्हणजे सगळ्यात महत्वाचा असा मार्ग आहे. अतिशय शुद्ध आहे तो. तो अतिशय शुद्ध कधी होणार आहे? ज्या पद्धतीनं भगवंत आपल्याला सांगतायत त्या पद्धतीनं आपण पूजा केली तर तो अतिशुद्ध होणार आहे. म्हणजे आपण जेव्हा एक आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करतो, ती पूजा करताना सुद्धा इथं जे जे काही भगवंत सांगतायत ते आपण मनामध्ये ठेवून आपली पूजा पुढे नेऊ शकतो. पुढे सांगतात की देवाचं आसन कसं असावं. तर माझ्यासाठी धर्म इत्यादी 9 गुणांनी युक्त असं आसन तयार करून त्या आसनावर एक अष्टदल कमल तयार करावं. त्याचा मध्यभाग पिवळा करावा आणि मग त्याच्यावरती मूर्ती ठेवून पाद्य, आचमन, अर्घ्य इत्यादी उपचार अर्पण करावेत. तर आपण सगळ्याला माहिती आहे की आपण एक मुठभर तांदूळ ठेवतो. मग त्या तांदळाचं कमळ तयार करतो. मग त्या कमळामध्ये मध्यभागी हळदीच्या सहाय्याने आपण पिवळं आसन तयार करावं आणि त्यावर मूर्ती ठेवावी आणि मग भगवंताचे पाय धुवावेत, त्यांना आचमन द्यावं, त्यांना अर्घ्य अर्पण करावं. याप्रमाणे भोग आणि मोक्ष प्राप्त होण्यासाठी वैदिक आणि तांत्रिक मंत्रांनी माझी पूजा करावी. काय केलं इथे भगवंतांनी तुम्हाला 2 पर्याय दिलेत, की भोग प्राप्त होण्यासाठी सुद्धा तुम्ही पूजा करू शकता आणि मोक्ष प्राप्त होण्यासाठी सुद्धा करू शकता. परंतु मोक्ष प्राप्तीसाठी जो कोणी पूजा करतो तो भक्त मला अतिप्रिय आहे, असं भगवंतांनी पुढे म्हटलेलं आहे. पुढे सांगतायत पूजा विधी, की सुदर्शन चक्र, पांचजन्य शंख, कमोदकी गदा, खड्ग, बाण, धनुष्य, नांगर, मुसळ ही सगळी भगवंताची आयुध आहेत. ह्या 8 आयुधांची 8 दिशांना पूजा करावी. म्हणजे भगवंताची पूजा करतो त्यावेळेला त्यांची ही जी आयुध आहे जी नेहमी त्यांच्या सोबत असतात, तर त्यांची सुद्धा पूजा करायची आहे. कौस्तुभ मणी, वैजयंती माला, श्रीवत्स चिन्ह ही जी भगवंतांनी आपल्या शरीरावर धारण केलेली असतात. त्यांच्या गळ्यात कौस्तुभ मणी असतो, वैजयंती माला असते, छातीवर श्रीवत्स चिन्ह असतं. ह्या चिन्हांची पण काय करायची आहे? वक्षस्थळावरती पूजा करायची आहे. पूजा विधीमध्ये पुढे सांगतायत, की नंद, सुनंद, प्रचंड, चंड, महाबल आणि बल किती झाले? 6. कोण कोण? नंद, सुनंद, प्रचंड, चंड, महाबल, बल, कुमुद आणि कुमुदेक्षण हे 8 पार्षद आहेत. तर पार्षद म्हणजे काय? तर भगवंताचे सेवक. त्यांनी सांगितलं ना मगाशी आपण पाहिलं की भगवंत जिथे जातील तिथे अगोदर अंगदेवता जाणार आहेत. तर अंगदेवतांच्या शिवाय आणखीन कोण असतं भगवंतासोबत? त्यांचे सेवक असतात. तर हे ते 8 सेवक आहेत. ह्या 8 सेवकांची 8 दिशांना काय करायचे आहे? स्थापना करायची आहे. त्यांच्याशिवाय गरुड हे भगवंताचे वाहन आहे. ते भगवंताच्या समोर असतात. दुर्गा, विनायक, व्यास आणि विश्वक्सेन यांची 4 कोपऱ्यामध्ये स्थापना करायची. म्हणजे ज्या वेळेला ब्राह्मण येतात
आणि आपल्या घरामध्ये पूजा मांडतात. आपल्याला ते सांगतात की बुवा इतक्या सुपाऱ्या आणून ठेवा, इतके तांदूळ आणून ठेवा. आपल्याला काहीच समजत नाही की इतक्या सुपाऱ्या का मांडतायत हे. तर प्रत्येक सुपारी म्हणजे एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे जे त्यांनी आता सांगतायत ना, हे 8 पार्षद, त्यानंतर गरुड, दुर्गा, विनायक, व्यास, विश्वक्सेन. तर ह्यांची ती कल्पना केलेली असते की ही ती स्थापना आपण त्यांच्या निमित्तानं इथे करतो आहोत. डावीकडे गुरूंची, पूर्वीकडे इंद्र इत्यादी 8 लोकपालांची स्थापना करायची आहे. तर लोकपाल म्हणजे काय? लोकपाल याचा अर्थ ह्या पृथ्वीचं पालन होण्यासाठी ज्या आवश्यक देवता आहेत त्याला लोकपाल म्हटलं जातं. तर ह्या 8 दिशांना 8 लोकपाल असतात. उत्तरेला कुबेर असतात, दक्षिणेला यम असतात, पूर्वेला इंद्र असतात, पश्चिमेला वरुण असतात, वायव्येला वायू असतात, आग्नेयेला अग्नी असतात, नैऋत्येला नऋती असतात आणि ईशान्येला ईश किंवा शिव असतात. तर ह्या 8 दिशांना 8 लोकपाल त्यांची स्थापना करायची आहे. म्हणजे पहा, भगवंत येत आहेत तर ते एकटे येत नाहीत, त्यांचा पूर्ण लवाजमा त्यांच्या सोबत येतोय. किती भाग्यवंत आहेत आपण पहा. की भगवंत येताना ह्या सगळ्यांना सोबत घेऊन येत आहेत. आणि अशा रीतीनं सागर संगीत भगवंतांची स्थापना केल्यानंतर मग त्यांना प्रोक्षण करून, प्रोक्षण म्हणजे त्यांच्यावरती जलशिंपण करून, अर्घ्य देऊन त्यांची पूजा करायची आहे. तर आपली ऐपत असेल, पहा काय सांगतायत भगवंत, हे स्वतः उद्धवाला सांगितलेलं आहे हे सगळं. हे काही कुठल्या ग्रंथातलं एक पूजा विधी कुणीतरी लिहून ठेवलंय असं नाहीये. तर हे स्वतः भगवंत सांगतायत की ऐपत असेल तर कर बाबा. काय करायचंय? दररोज चंदन, वाळा, कापूर, केशर, अगुरू इत्यादी सुगंधित वस्तूंनी सुवासित केलेल्या पाण्याने मला स्नान घालावं. तर हे आपली ऐपत असेल तर जरूर करा असं भगवंत म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये आपला भाव ह्या निमित्ताने उतरावा आणि साक्षात भगवंतांची तिथे उपस्थिती आपल्याला जाणवावी. अशा रीतीनं हे पूजा विधी हा आपण करतो आहोत. त्याच वेळी स्वर्ण घर्मानुवाक, महापुरुष विद्या, पुरुष सूक्त, राजनादी साम मंत्रांनी अभिषेक करावा. आता या शब्दांचे अर्थ मला सुद्धा फारसे समजले नाहीत किंवा मी त्यांचा शोध घेतला, पण त्यापैकी बऱ्याचशा शब्दांचे अर्थ मलाही मिळाले नाही. परंतु पुरुष सूक्त आणि साम मंत्र ह्यांची मात्र उपलब्धी आपल्याला मिळते किंवा इंटरनेटवरून पण हे आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. तर ह्या मंत्रांच्या साहाय्याने आपण भगवंताचा काय करायचा आहे? अभिषेक करायचा आहे. म्हणजे स्थापना तर झाली आणि आता अभिषेक सुरू झाला. मग अभिषेकानंतर वस्त्र, यज्ञोपवीत, अलंकार, केशराची वेलबुट्टी हे सगळं करायचंय. फुलांचे हार, चंदन इत्यादी प्रेमपूर्वक वाहून माझ्या भक्ताने मला सुशोभित करावं. उपासकाने श्रद्धापूर्वक मला पाद्य, आचमन, चंदन, फुले, अक्षदा, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी वस्तू अर्पण कराव्या. तर हे आपण प्रत्यक्षात पण करू शकतो किंवा हाच विधी आपण थोडासा मुखोद्गत करून, डोळे बंद करून आपण मानसपूजा पण करू शकतो. आपण मनानेच केवळ कल्पना करू शकतो की ह्या सगळ्या वस्तू मी तुम्हाला अर्पण करतो आहे. असा हा पूजा विधी. तर नाथ महाराज या ठिकाणी त्यांच्या सुंदर अशा शब्दामध्ये काय सांगतायत? एवम वस्त्रालंकार भूषणी स्वयं पूजावा शारंग पाणी पूजे हुनी ह्या मनी श्रद्धा कोटी गुणी असावी. म्हणजे तुम्ही जितकी पूजा करता आहात त्याच्यापेक्षा 1 कोटी पटींनी जास्त मनामध्ये श्रद्धा पाहिजे. आणि मनात जर श्रद्धा नसेल तर त्या पूजेचा काहीही उपयोग नाही. म्हणून काय म्हणतायत? एवम वस्त्र अलंकार भूषणी स्वयं पूजावा शारंग पाणी. आपण स्वतः त्या शारंग पाणीची पूजा करावी, परंतु त्या पूजेपेक्षा सुद्धा मनामध्ये कोटी गुणी म्हणजे कोटी पटींनी जास्त श्रद्धा असली पाहिजे. इतकं महत्व श्रद्धेचं आहे.
भक्त असो अतिसंपन्न अथवा हो का अतिनिर्धन. तो अतिश्रीमंत असो अथवा पूर्णपणे निर्धन असो, जेथ शुद्ध श्रद्धा संपूर्ण, ज्याच्या मनामध्ये शुद्ध अशी श्रद्धा आहे, तेथ नारायण संतुष्ट आहे. तिथेच नारायण काय होतील? संतुष्ट होतील. सकळ पूजेचे कारण मुख्य श्रद्धाची गा प्रमाण, अत्यंत श्रद्धे जो संपन्न तो देवाचा पूर्ण पर्यंता. म्हणजे ह्या तीनही श्लोकांमध्ये किंवा या तीनही अभंगामध्ये नाथ महाराज काय सांगताय की श्रद्धा अतिशय महत्व आहे, पूजेला महत्व नाही. तर ती श्रद्धापूर्वक आपण पुढे जायचंय. पुढे नैवेद्याबद्दल भगवंत सांगतायत की शक्य असेल तर गूळ, खीर, तूप, करंजा, अनारसे, मोदक, हलवा, दही, वरण इत्यादी विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. म्हणजे जर आपली ऐपत असेल तर पूजा करताना गरीबासारखं किंवा कंजूशी करू नये. धावत पळत काहीतरी करायचं म्हणून केलंय असं करू नका. तर तुमचं संपूर्णपणे मन त्याच्यामध्ये अर्पण करून साक्षात भगवंत तिथे आहे, त्यांचा सहवास मी भोगतो आहे, ही कल्पना मनामध्ये ठेवून पूजा करा आणि ती सागर संगीत करा. असं ह्या क्रियायोगामध्ये सांगतायत की शक्य असेल तर गूळ, खीर, तूप, करंजा, अनारसे, मोदक, हलवा, दही, वरण इत्यादी पदार्थांचा नैवेद्य मला दाखवावा. भगवंताच्या मूर्तीचे दात घासावे, तेल व उटणे लावून अभ्यंग स्नान घालावं, अंग चोळावं, आरसा दाखवावा. हा आधीचा भाग आहे, भगवंतांना जेव्हा आपण स्नान घालतो त्यावेळेचा. नैवेद्य दाखवावा, सामर्थ्य असेल तर दररोज किंवा उत्सवाच्या वेळी नृत्य, गीत इत्यादी सादर करावे. म्हणजे भगवंतांना आपण नैवेद्य तर दिला, पण नुसता नैवेद्य दाखवून तेवढं पुरेसं नाहीये. तर त्यानंतर आता भगवंताची आपल्याला काय करायची आहे? त्यांची करमणूक करायची आहे. तर त्यासाठी नृत्य करायचं आहे, गीतं गायची आहेत. त्यांचा उत्सव साजरा करायचा आहे. तर जेव्हा तुम्ही इस्कॉनच्या पूजेच्या वेळेला तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही जरूर हजर व्हा. इस्कॉनची तुमच्या शहरात जर इस्कॉनचं मंदिर असेल तर ते पूजा कधी करतात पहा. आणि या भागवतामध्ये ज्या पद्धतीनं लिहिलेलं आहे, शब्दशः आणि अक्षरशः ते ह्या पद्धतीनं पूजा करतात. विशेषतः कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेला तुम्ही ती पूजा अटेंड करा. अतिशय सुंदर अशी मी ती पूजा एका वेळेला मी गेलो होतो त्या पूजेला आणि त्यावेळेला मला समजलं नाही की हे असं इतकं सागर संगीत का होतंय. पण ज्या वेळेला मी हा अध्याय वाचला त्यावेळेला मला ती सगळी लिंक लागली की खरोखर ह्या पद्धतीनं भावपूर्ण पद्धतीनं ती पूजा तिथं केली जाते. त्यामुळे आपल्याला जरी कधी शक्य नसेल तर दुसरा जेव्हा कधी करत असेल त्यावेळेला आपण त्या पूजेला उपस्थिती राहू शकतो आणि जणू काय मीच ती पूजा करतोय असा भाव मनामध्ये ठेवून आपण त्या पूजेमध्ये सहभागी होऊ शकतो. पुढे हवनाबद्दल सांगतायत की शास्त्रोक्त विधीनं तयार केलेल्या कुंडामध्ये अग्नीची स्थापना करावी. अग्नी प्रज्वलित करून हाताने परिसमूहन करावे, म्हणजे समिधा त्याच्यात टाकाव्यात. दर्भ परिस्तरण ठेवून त्यावर पर्युक्षण म्हणजे पाणी शिंपडून त्या पूजा सामग्रीचं शुद्धीकरण करावं. विधीपूर्वक अन्वाधान करावं, म्हणजे तो अग्नी पेटवल्यानंतर त्यामध्ये योग्य ते इंधन टाकावं. अग्नीच्या उत्तरेकडे होमाला उपयुक्त अशा ठेवलेल्या पात्रावर, द्रव्यावर प्रोक्षणी पात्रातील पाण्याने प्रोक्षण करावं, म्हणजे त्याचं शुद्धीकरण करावं. त्यानंतर अग्नीमध्ये माझे या प्रकारे ध्यान करावे. म्हणजे अग्नीमध्ये सुद्धा आपण भगवंताचं ध्यान करू शकतो. तर ते ध्यान कसं करायचंय? आता ते ध्यान सांगतायत की माझी शांत मूर्ती तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकत आहे. ही कल्पना करायची अग्नीमध्ये. त्या अग्नीकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण कल्पना करायची की तापलेल्या सोन्याप्रमाणे भगवंताची मूर्ती ह्या अग्नीमध्ये आहे. त्यांच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म आहेत. पितांबर कमळातील केसराप्रमाणे शोभून दिसत आहे. मस्तकावर मुकुट, मनगटात कडी, कमरेला करदोटा, बाहूमध्ये बाजूबंद झगमगत आहेत. वक्षस्थळावर स्त्रीवासाचं चिन्ह आहे. गळ्यामध्ये कौस्तुभमणी, गळ्यात वनमाळा रुळत आहेत. तर हे सगळं वर्णन
ज्या पद्धतीनं इथे केलंय, तर असं आपल्या डोळ्यासमोर एका मागे एक अतिशय शांत पद्धतीनं कुठलीही घाई गडबड न करता आपल्या डोळ्यासमोर ते आणायचंय. आणि मग असं ध्यान करून भगवंताची पूजा करायची. जर आपण तो यज्ञ करत असू तर वाळलेल्या समिधावर तुपाचा अभिधार करून त्याच्या आहुती द्यायच्या. आघार होम करून तुपाच्या आहुतीने हवन करायचं. तूप घातलेल्या हवीर द्रव्याने ओम नमो नारायणाय ह्या अष्टाक्षरी मंत्रानं किंवा पुरुष सत्ताचे 16 मंत्र म्हणून हवन करावं. नंतर होमकर्त्याने धर्म इत्यादी देवतांना उद्देशून विधिपूर्वक मंत्रांनी हवन करावं. तसेच शेवटी स्विष्टकृत आहुती द्यावी. आणि त्यानंतर जप करावा. भगवंताची पूजा करून त्यांना नमस्कार करावा. नंद, सुनंद इत्यादी पार्षदांना आठही दिशांकडे हवन कर्मांग बली द्यावा. नंतर परब्रह्म स्वरूप भगवान नारायणांचं स्मरण करावं आणि ओम नमो नारायणाय या भगवत स्वरूप मूल मंत्राचा जप करावा. पहा, एवढं सगळं केल्यानंतर म्हणजे जेव्हा आपण घरामध्ये अशी पूजा करू किंवा सार्वजनिक रीतीने जिथे कुठे अशी पूजा होत असेल, तेव्हा आपण सामील होऊ. तर अशा पद्धतीनं भगवंतांचं आवाहन केल्यानंतर साक्षात भगवंत आपल्या समोर आहेत ही कल्पना मनात ठेवून तो जप करायचा आहे. अशा रीतीने जर तो जप केला तर तो अतिशय गोड असा जप होणार आहे. आणि मग भगवंताच्या लीलांचं गायन आणि अभिनय हा करायला सांगितलंय. की भगवंतांना आचमन द्यावं, शेष नैवेद्याचा विश्वक्सेनाला नैवेद्य दाखवावा, मुखशुद्धीसाठी सुगंधी तांबूल द्यावा, मंत्रपुष्प व्हावी. अशा रीतीनं म्हणजे भगवंताला तांबूल दिला, मंत्रपुष्प वाहिलं, मंत्रपुष्पांजली वाहिली की पूजा पूर्ण झाली. पूजा पूर्ण झाल्यानंतर काय करायचंय? तर भगवंताच्या लीलांचं गायन करायचं, त्यांचं वर्णन करायचं, नाटक बसवावं. त्याच्यामध्ये नाटकामध्ये वेगळ्या वेगळ्या भूमिका कराव्यात. हं, जसं आपण रामलीला पाहतो पहा. तर त्या रामलीलेमध्ये जसा वेगळा वेगळा अभिनय केला जातो, तर इथे सुद्धा सगळ्या भक्तांनी त्यामध्ये सहभाग घेऊन वेगळ्या वेगळ्या रूप धारण करून आपण अभिनय केला पाहिजे, असं भगवंताचं म्हणणं आहे. आणि हे सर्व करताना प्रेमोन्मत्त होऊन नाचावं, प्रेमाने उन्मत्त व्हावं. माझ्या कथा स्वतः ऐकाव्यात, दुसऱ्यांना सुद्धा ऐकवाव्यात. ह्या ज्या भगवंताच्या कथा आहेत वेगळ्या वेगळ्या, तर ह्या सगळ्या कथा ऐकवाव्यात. त्याचं नाटक बसवावं आणि ते नाटक करावं. मागे आपण मागच्या वेळेला उर्वशी पृथ्वीवर का आली हे पाहताना आपण पाहिलं की स्वर्गामध्ये सुद्धा सगळ्या देवांनी मिळून एक नाटक बसवलं होतं. आणि त्या नाटकात उर्वशीला एक पात्र दिलं होतं लक्ष्मीचं. आणि लक्ष्मीची भूमिका करताना तिने नारायणाचं नाव न घेता चुकून दुसरंच नाव घेतलं तिच्या प्रियकराचं. म्हणून तिला शाप म्हणून पृथ्वीवर पाठवलं होतं. तर ते जे नाट्य आहे, ते नाट्य करताना आपण प्रपंचाला काही वेळापुरतं तरी विसरून जावं, असं भगवंत उद्धवाला सांगत आहेत. आणि अशा रीतीनं हे सगळं झाल्यानंतर प्रार्थना कराव्यात, की प्राचीन ऋषींनी, सामान्य भक्तांनी म्हटलेली लहान-मोठी स्तोत्र, जसं की आपण पूजा आपल्या झाल्यानंतर घरी वेगवेगळ्या आरत्या म्हणतो. तर अशा लहान-मोठ्या स्तोत्रांनी माझी स्तुती करून प्रार्थना करावी. कशी प्रार्थना करावी? हे भगवन, आपण प्रसन्न व्हावे म्हणून साष्टांग दंडवत घालावा. आपलं मस्तक माझ्या चरणावर ठेवावं. आपल्या दोन्ही हातांनी माझे चरण धरावे आणि काय म्हणावं? भगवन, ह्या संसार सागरात मी बुडू लागलो आहे. मृत्यूरूपी मगर माझा पाठपुरावा करतोय. भयग्रस्त होऊन मी आपल्याला शरण आलोय. हे प्रभू, तुम्ही माझं रक्षण करा. असं म्हणून भगवंतांची काय करायची आहे? त्यांना आपण शरण जायचं आहे. शरणागत व्हायचं आहे. आणि मग पूजेची समाप्ती. अशा प्रकारे स्तुती करून मला अर्पण केलेला फुलांचा हार मोठ्या आदराने आपल्या मस्तकावर धारण करावा. आणि नंतर विसर्जन करायचं असेल तर अशी भावना करावी की त्या प्रतिमेमधून एक दिव्य ज्योत निघून, लक्ष देऊन ऐका बरं का, मी काय सांगतोय, की विसर्जन करायचं असेल तर अशी भावना करावी की त्या प्रतिमेतून एक दिव्य ज्योत बाहेर निघालीये. आणि कुठे चाललीये ती दिव्य ज्योत? भगवान पुढे सांगतायत की ती दिव्य ज्योत आपल्या हृदयस्थ ज्योतीमध्ये लीन झाली आहे. आपल्या हृदयामध्ये एक ज्योत आहे आणि त्या ज्योतीमध्ये
त्या मूर्तीमधून एक ज्योत निघून त्या हृदयामध्ये ती प्रवेश करते. अशी आपण कल्पना करायची. पुढे सांगतायत की जेव्हा जेथे ज्या प्रतिमा इत्यादीमध्ये श्रद्धा निर्माण होईल, म्हणजे भगवंत सांगतायत, श्रीकृष्ण सांगतायत काय, की जेव्हा जेव्हा आणि जिथं जिथं ज्याही प्रतिमेमध्ये तुझी श्रद्धा निर्माण होईल तिथं माझं पूजन कर. कारण मी सर्वात असल्यामुळे सर्व प्राण्यांच्या तसेच आपल्याही हृदयात आहे. मी सगळ्या प्राण्यांमध्ये आहे. मी सर्पामध्ये आहे म्हणून आपण नागपंचमीला सर्पाची पूजा करतो. मी गायीमध्ये आहे, बैलामध्ये आहे म्हणून आपण पोळ्याला पूजा करतो. तसंच मी तुझ्या हृदयात सुद्धा आहे. ते हृदयाला तू विसरू नको. जो मनुष्य अशा प्रकारे वैदिक तांत्रिक पद्धतींनी माझी पूजा करतो, तो हा लोक आणि परलोक अशा दोन्ही ठिकाणी इच्छित सिद्धी प्राप्त करून घेतो. काय करतो? त्याला सिद्धी प्राप्त होतात. परंतु या सिद्धी दुय्यम आहेत. या सिद्धींच्या पलीकडची पण गोष्ट आहे. नाथ महाराज काय सांगतायत? उपासना कांडीचा निर्वाहो, मी सर्वाभूती देवाधिदेवो, हा ज्यासी न कळे मुख्य भावो, त्यासी मूर्ती निर्वाहो द्योतीला. तर हा जो मी आहे हा सर्वांभूती आहे, हा देवाधिदेव आहे, मी हा सर्वांभूती आहे. आणि हा मुख्य भाव ज्याला कळाला नाही तर त्याला ही मूर्तीची पूजा कळालीच नाही. हो का माझी प्रतिमा मूर्ती, तेही मी चिदात्मा निश्चिती, तेथ करिता भावे भक्ती, भक्त उद्धरती उद्धवा. तर अशा रीतीनं नाथ महाराजांनी सुद्धा गोड शब्दामध्ये सांगितलंय की ही जी मूर्ती आहे ह्या मूर्तीमध्ये जी कल्पना केलेली आहे ती कल्पना केलेली मूर्ती आणि तू हे दोन्ही एकच आहेत. ही कल्पना करून ती पूजा कर. पुढे 50 आणि 51व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की ज्याचं आर्थिक सामर्थ्य असेल अशा उपासकानं सुंदर आणि पक्क मंदिर भगवंताचं आपल्या गावामध्ये बांधलं पाहिजे, किंवा जिथे बांधलेलं असेल त्याच्या पुनर्जीवनासाठी मदत केली पाहिजे. त्यात माझ्या प्रतिमेची स्थापना केली पाहिजे, सुंदर फुलांचे बगीचे लावले पाहिजे, दररोज पूजा यात्रा उत्सव याची व्यवस्था केली पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे पहा की अहिल्या देवींनी जागोजागी मंदिरं बांधली होती. तुम्ही कुठेही गेला तर घाट बांधलेले, त्या घाटावरती लिहिलेलं असतं की अहिल्या देवींनी यांची काय केली, या घाटाची रचना केलेली आहे. अगदी उत्तर भारतामध्ये सुद्धा तुम्हाला घाट त्यांनी बांधलेले दिसतील. तसंच प्रत्येक गावामध्ये मंदिर असतात. ह्या मंदिरांना राजे महाराजांनी काही जमिनी दिलेल्या आहेत आणि त्या जमिनीतून जे उत्पन्न येतं त्या उत्पन्नाच्या सहाय्यानं त्या मंदिरांच्या पुजाऱ्यांचा निर्वाह चालतो. तिथल्या पूजा, तिथल्या वार्षिक यात्रा, वार्षिक उत्सव हे होतात. आणि त्या छोट्याशा गावातलं मंदिर असतं, तिथलं वार्षिक उत्सव असतो आणि त्या उत्सवासाठी त्या गावातून परगावी जाऊन स्थायिक झालेला, पुण्या मुंबईला गेलेला तो चाकरमाना, तो सुद्धा काय करतो? वार्षिक उत्सवाला गावाकडे परतत असतो. तर भगवंत इथे काय म्हणतात की सुंदर फुलांचे बगीचे लावावे, दररोज पूजा यात्रा उत्सवाची व्यवस्था करावी. जो मनुष्य विशेष उत्सव किंवा दररोजची पूजा नेहमी चालू राहावी म्हणून शेती बाजार नगर किंवा गाव माझ्या नावाने करून देतो, त्याला माझ्यासारख्या ऐश्वर्याची प्राप्ती होते. तर अशा रीतीने भगवंत इथे त्याचं महात्म्य पुढे शेवटी वर्णन करतायत की माझ्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने पृथ्वीचं एकछत्री राज्य, मंदिरी बांधल्यानं त्रैलोक्याचं राज्य आणि पूजेची व्यवस्था केल्याने ब्रह्मलोक मिळतो. हे तीनही केल्यानं माझी समानता प्राप्त होते. काय काय सांगितलंय की पृथ्वीचं राज्य कधी मिळेल, त्रैलोक्याचं राज्य कधी मिळेल, ब्रह्मलोक कधी मिळेल हे सांगितलं. हे तीनही जो करतो त्याला काय मिळतं? त्याला तर भगवंताच्या समस्थिती प्राप्त होते. म्हणजे ही अजून चौथी त्याच्यापेक्षा उच्च प्राप्ती आहे. आणि जो निष्काम भावानं पूजा करतो म्हणजे आता 5वी, ह्या चारही पेक्षा उच्च काय आहे? तर जो निष्काम भावानं माझी पूजा करतो त्याला माझा भक्तियोग प्राप्त होतो आणि निरपेक्ष भक्ती योगानं तो मलाच प्राप्त करून घेतो. म्हणजे निरपेक्ष भावानं निष्काम भावानं जी पूजा आहे त्याचं महात्म्य किती जास्त आहे हे इथं ते सांगतायत की पृथ्वी त्रैलोक्य ब्रह्मलोक माझी समानता
याच्यापेक्षा ही मोठी गोष्ट म्हणजे काय, तर मीच त्याला प्राप्त होतो, मीच त्याचा दास होतो. असं भगवंत पुढे त्यांना सांगतायत. आणि अशा रीतीनं भगवंतांनी इथे हा क्रियायोग समाप्त केलेला आहे. तर असं हे भगवंताचं जे रूप आहे, हे रूप आपण पुन्हा पुन्हा आपल्या ह्या सत्संगाच्या सुरुवातीला आणि शेवटी दाखवतो, की त्यांच्या गळ्यातला कौस्तुभमणी, त्यांच्या गळ्यातली वनमाला, हातामधली कडी, बाजूबंद, पितांबर, कमरेची मेखला, ह्या सगळ्या आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्यांची आयुध, त्यांच्या 8 दिशांना असलेले 8 पार्षद, ह्या सगळ्यांची पुन्हा पुन्हा वाचन करून आपण ती कल्पना आपल्याला करता आली पाहिजे आणि भगवंतांना ऐश्वर्य संपन्न अशा पद्धतीनं आपण पाहिलं पाहिजे. अशाच पद्धतीनं ऐश्वर्य संपन्न असं त्यांचं रूप आपण आपल्या हृदयामध्ये स्थापन केलं पाहिजे. आणि अशा त्या ऐश्वर्य संपन्न भगवान विष्णूला आपल्या हृदयात ठेवून आपण मिरवलं पाहिजे स्वतःला. आपण जेव्हा केव्हा ध्यान करू, तेव्हा त्या रूपामध्ये आपण एकरूप झालं पाहिजे. त्यासाठी हा क्रियायोग महत्वाचा आहे. म्हणजे ह्या क्रियायोगामध्ये आपण ज्या काही आता कृती पाहिल्या, त्या कृतींपेक्षा सुद्धाही जास्त महत्वाचं काय आहे, तर त्या मागची भक्ती आणि त्या मागची भावना ही त्यापेक्षा जास्त महत्वाची आहे. आणि ती भक्ती आणि ती भावना ही आपल्या हृदयामध्ये उतरायची असेल, तर नाथांनी लिहिलेलं हे विवरण तुम्ही सगळ्यांनी मुळामधून वाचावं. ही तर मी तुम्हाला केवळ तोंड ओळख करून दिली. पण ह्या तोंड ओळखीपेक्षाही पुढे, ह्याच्याही पलीकडचं नाथांनी जे वर्णन केलेलं आहे, ते तुम्हाला मी एक छोटीशी लिंक देईल. अतिशय सुंदर. पहा, भगवंत स्वतः आपल्या सगळ्यांना खूप मदत करतो आहे. मला जे जे हवं असतं ते आपोआप आपल्या पायांनी चालत माझ्याकडे येतं. मला कुठे जावं लागत नाही. हा माझा गेल्या 2 वर्षातला अनुभव आहे. माझ्या सांसारिक विवंचना सुद्धा भगवंत पूर्ण करतो. मला जे जे काही हवं आहे ते देतो आहे. आणि ते देऊन मला सांगतो आहे, की "बाळा, ही जी तू सेवा सुरू केली आहे, तू ती अधिक चांगल्या रीतीनं कर. तू दुसऱ्या कशाची काळजी करू नको. बाकी गोष्टीची चिंता मी करतो." तर आता हे जे आज आपण शिकलो, ते अतिशय परिपूर्ण रीतीनं आपल्या हृदयात उतरावं म्हणून भगवंतांनीच मला ती एक वेबसाईट दाखवली आणि मी तुमच्या सोबत ती शेअर करतो. तुम्हाला ती दाखवतो आणि नंतर त्याची लिंक सुद्धा देतो. तर पहा, तुमच्या मोबाईलवरती ही वेबसाईट आली पहा. जेव्हा तुम्ही हे मी दिलेली लिंक क्लिक कराल, तर ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीनं एक भलं मोठं लांबच्या लांबच लांब पान येईल पहा. एक मोठं पान आता मी वर घेऊन चाललो याला. आणि ह्या पानामध्ये इथं वरती लिहिलंय पहा, श्री एकनाथी भागवत अध्याय 27वा. आणि त्याच्याही वरती मुखपृष्ठ, षडदर्शने, आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे, रामायण, आपले संत, श्री ब्रह्मचैतन्य, स्तोत्र, सूक्त, संकीर्ण ग्रंथ, शब्दगोत, अशा रीतीची सत्संगधारा.net नावाची वेबसाईट आहे. याच्यावरती प्रचंड साहित्य उपलब्ध आहे. पण मी जी लिंक पाठवणार आहे, ही लिंक पाठवल्यानंतर डायरेक्ट एकनाथी भागवतातला हा 27वा अध्याय उघडेल. आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही अशा रीतीनं तिथे ह्या बाकीच्या लिंकला क्लिक करून ह्या वेबसाईटच्या इतर पानावर पण जाऊ शकता. तर ह्या एकनाथी भागवताच्या डाव्या बाजूला एकनाथ महाराजांनी रचलेले श्लोक दिलेत आणि उजव्या हाताला त्याचा मराठी अर्थ दिलाय. आणि मध्येच रंग बदलून जे दिलंय ते मूळ संस्कृत श्लोकाने त्याचा अर्थ दिलाय. तर श्रीमद भागवतामध्ये जो मूळ संस्कृत श्लोक आहे, जो भगवंतांनी उद्धवाला सांगितला, आता उदाहरणार्थ तो इथे आहे. उद्धव उवाच क्रियायोगम समाचक्ष्वम भवदाराधनम प्रभो यस्मात्वाम ये यथार्चन्ति सात्वताः सात्वर्षभ. तर हा झाला संस्कृत श्लोक. याच्यावरती नाथ महाराजांनी त्या एका श्लोकावरती पुन्हा किती श्लोक लिहिलेत पहा, 6 श्लोक लिहिलेत.
निज भक्तानुग्रहार्थ सत्वमूर्ती तू श्री अनंत, तुझे निज भक्त जे सात्वत, ते तुझ पूजित कोण विधी. आता नाथ महाराजांनी त्या एका श्लोकाचं 6 श्लोकामध्ये विवरण केलं. त्यांच्या मनामध्ये जे भाव दाटून आले, ते त्यांनी या 6 श्लोकात लिहिले. परंतु नाथ महाराजांच्या काळची भाषा आणि आजची भाषा याच्यामध्ये अंतर पडलं. म्हणून ह्या लेखकानं ह्या 6 श्लोकांचं पुन्हा मराठी भाषांतर करून उजव्या हाताला दिलं. आणि आजच्या मराठीत आपल्याला ते दाखवलंय पहा, की आपल्या भक्तावर अनुग्रह करण्यासाठी सत्वमूर्ती असा जो तू, त्या तुझे पूजन, तुझे सात्वत भक्त कोणत्या विधीने करतात? ही शुद्ध मराठीमध्ये आलं पहा. म्हणजे अशा रीतीने मूळ संस्कृत श्लोक, मूळ भागवत, नाथ महाराजांनी लिहिलेले त्यांच्यावरचं विवरण आणि त्याचं मराठी भाषांतर. असं हे संपूर्ण 27वा अध्याय नाथ महाराजांचा हा तुम्हाला मी दिलेल्या लिंकमध्ये वाचायला मिळेल. तर शक्यतो तुम्ही आज किंवा उद्या ह्या 2 दिवसात तो तुम्ही वाचून पूर्ण करावा अशी माझी तुम्हाला विनंती राहील. नाही 2 दिवसात पूर्ण झाला तर दररोज थोडा-थोडा करून वाचा त्याला. परंतु आजच्या सत्संगाची जर परिपूर्णता व्यवस्थित व्हायची असेल, तर तुम्ही ह्याचं वाचन करा. हे जर तुम्ही ते पूर्णपणे वाचलत, तुम्ही भलं हा क्रियायोग करा की नका करू, परंतु हा क्रियायोग केल्याचा आनंद तुम्हाला निश्चित रीतीने मिळेल याची खात्री मी तुम्हाला देतो. कधी? जर तुम्ही नाथ महाराजांचं भागवत वाचलं तर. आणि याच्याही व्यतिरिक्त तुमच्या घराच्या जवळपास जिथे कुठे आध्यात्मिक साहित्य विकणारी दुकानं असतील, तिथून नाथ महाराजांचे एकनाथी भागवत तुम्ही विकत आणा. आणि हा जो 11वा स्कंद आहे, जो आपण गेल्या 13 महिन्यांपासून अभ्यासतो आहोत, तो 11 स्कंधांचा भागवताचा 11वा स्कंद म्हणजे एकनाथी भागवतच आहे. आणि गेल्या 1.5 वर्षापासून आपल्या हातून ती सेवा आपोआपच घडत आहेत. भगवंतच आपल्या हातून ती सेवा घडवून घेत आहेत. तर अशा रीतीने आज आपण इथे समाप्ती करूया आजच्या ह्या अध्यायाची आणि पुढच्या महिन्यामध्ये आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये अशा 2 महिन्यामध्ये मिळून हा जो 11वा अध्याय आहे हा समाप्त होईल आणि उद्धव बद्रिकाश्रमाला निघून जातील आणि स्वतः भगवंत ते सुद्धा निजधामाला प्रयाण करतील. तर ते सगळं गोड असं वर्णन आपण या पुढच्या 2 सत्संगामध्ये पाहूया. तर इथे आपण थांबूया. आपण प्रार्थना करू. प्रार्थना केल्यानंतर थोडा वेळ गप्पा गोष्टी होतील आणि गप्पा गोष्टी झाल्यानंतर मग आपला सत्संग संपेल. तर आधी आपण प्रार्थना करूया. सगळ्यांनी आपले व्हिडिओ कॅमेरा सुरू करावेत. ओम 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 असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. जय गुरुदेव.